नेहरू वगैरे लोक काही विलक्षण करताय त्याची कल्पना होती. म्हणजे नेहरूने राष्ट्रीय प्रयोगशाळा सुरू केल्या, तो त्यांचा प्रयत्न फसला पण प्रामाणिक होता. पण त्यांनी 5 IIT सुरू केल्या आणि त्या सुरू करताना देशाच्या 4 भागात केल्या. आणि त्या करताना एके ठिकाणी त्यांनी रशियाची मदत घेतली, एका ठिकाणी जर्मनीची घेतली, एके ठिकाणी अमेरिकेची घेतली, की जगातलं सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आमच्या IITमध्ये शिकवलं जाईल. आणि IIT त्यांनी अशी केली, सर्वसामान्य इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं सोडून IITत का जायची? IITला फीस नव्हती. नेहरूने जवळजवळ फुकट केलं होतं. आज तुम्ही एशियाड सांगत असताना तुम्ही विसरता 82चे एशियाड आपण भारतात घेऊन दाखवले प्रचंड मोठ्या प्रमाणात इंदिरा गांधीने. का एवढे शेकडो कोटी खर्च केले म्हणून विचारत होते. चीन त्यावेळी सामीलही झाला नव्हता. जपान पहिल्या नंबरचा होता आणि आपण दुसऱ्या नंबरचे होतो. आज आपण 4थ्या नंबरचे आहोत. आणि पदक तालिकेत जर आपण घेतलं तर त्यावेळेचा रेशो अधिक आहे. आज पदकं एवढी वाढली म्हटल्यावर चीनची सुवर्ण पदकं आपल्या एकूण पदकाहून अधिक आहे. हे आपण सांगत का नाही? आपण खोटे लोकांना हे का देतोय? खूपच मागे आहोत चीनच्या. चीननी त्यावेळी लिहिलं होतं ग्लोबल टाइम्सचे वगैरे. म्हणजे आज तुम्ही केलं आहे ते चांगलं आहे, पण ते आपण खूप मागे आहोत हे लक्षात घ्या ना. म्हणजे नरेंद्र माझ्याहून धाकटा आहे, तुम्हाला माहिती आहे. नरेंद्र माझ्याहून तो 8 वर्षाने धाकटा. नरेंद्र काय करायचा किंवा काय करायचा नाही हे तुम्हाला माहिती आहे. पण माझ्याहून जो थोरला भाऊ 4 वर्षाचा नरसिंह, तो पण MD डॉक्टर होता. तो सायन्सचा डीन होता सायन मेडिकल कॉलेजला आणि फिजिओलॉजीचा अतिशय नावाजलेला प्राध्यापक वगैरे होता. तो मुद्दा वेगळा. पण तो सगळी कर्मकांड करायचा संपूर्णपणे. तो म्हणजे महाशिवरात्रीला संपूर्ण निर्जळी एकादशी करायचा. आणि तो जगभर हिंडून इंग्रजीमध्ये आमचे वेद आणि आजची फिजिओलॉजी एकच काय सांगते हेही सांगायचं. आणि त्याचं आणि नरेंद्रचंही माझ्यासमोर व्यवस्थित चालायचं. पेटंट्स म्हणजे काय? व्हॉट इज नॉट नोन इन द आर्ट. जे बाहेर माहीत नाही ते तुम्ही काहीतरी करताय. म्हणजे अरविंद जगताप असा बसतो आणि असं बसून इंटरव्ह्यू घेतला तर समोरचा माणूस मिसमराईज होतो. असं तू जर पेटंट घ्यायचं ठरवलंस आणि तू जर पेटंट घेतलंस आणि त्याला कोणी ऑब्जेक्शन दिलं नाही, कोणी ऑब्जेक्शन दिलं त्याला उत्तर दिलंस, तर पेटंट मिळतं. पेटंट मिळाल्यावर तुला त्याची फी द्यावी लागते आणि दरवर्षी पेटंट सुरू ठेवायला फी द्यावी लागते. पेटंट घेऊन काही फायदा नसतो, लोकांना माहिती असतं. पेटंटशिवायही चालू शकतं. आणि इंडियात पेटंट घेतल्यावर पुन्हा तुम्हाला त्याची फी दरवर्षी भरावी लागते, 14 वर्ष भरावी लागते. आज जगात जे आहेत त्यापेक्षा सर्वाधिक युरेनियमचे आणि पेट्रोलियमचे साठे अंटार्क्टिकात आहेत. पण अंटार्क्टिकातल्या बर्फाची जी जाडी आहे सरासरी ती 4 किलोमीटर आहे. म्हणजे त्याच्या खाली जाऊन ते काढणं वगैरे ही टेक्नॉलॉजी आज अशक्य आहे. पण ज्यावेळी ती टेक्नॉलॉजी मिळेल त्यावेळी अंटार्क्टिकाचं गिरणगाव होईल. नमस्कार. बोलभिडूच्या आपल्या सगळ्या मित्रांसाठी आज एक अतिशय स्पेशल माणूस, म्हणजे ज्यांच्या लिखाणामुळे, ज्यांचं ऐकून, ज्यांचं वाचून आजपर्यंत माझ्यासारखे किंवा असे कितीतरी लाखो लोक आपली दिशा आपल्या जगण्याची, लिहिण्याची, वाचण्याची ठरवत असतात, असे दत्तप्रसाद दाभोळकर सर. त्यांच्याशी आज आपल्याला बोलायचं. त्यांच्या घराचं नाव आहे या, आणि या घरात त्यांच्याशी गप्पा मारायचे, त्यांच्याकडून खूप काही समजून घ्यायचं आहे. नमस्कार सर. नमस्ते. बोलबिडूमध्ये आपलं स्वागत. तुमच्याशी बोलायला येणं ही नेहमीच साताऱ्यात आल्यावर भेटणं ही सगळ्यात आनंदाची गोष्ट असते. पण आज खास लोकांसाठी आपण गप्पा मारतोय. दाभोळकर हे समजून घेणं, म्हणजे तुमच्याकडून सगळे दाभोळकर, की एका घरात एवढी टॅलेंटेड माणसं कशी काय असू शकतात, कशी काय झाली निर्माण? नाही, एवढी झाली याचं कारण एक आहे की त्यावेळी ज्यावेळी म्हणजे माझे आईवडील होते, म्हणजे आजच्या लोकांचा विश्वासही बसणार नाही मुलांचा, की आम्ही 10 भाऊ बहीण आणि एकाच आईवडिलांच्या पोटात जन्माला आलेले, म्हणजे आजच्या लोकांचा विश्वासही बसणार नाही. परत त्यावेळची सगळी बाळंतपणे म्हणजे सिझरिंग शिवाय वगैरे होणारी, आणि त्यावेळी अशीच मोठी कुटुंब होती. त्यात काही फारसा भाग नव्हे. पण माझे आईवडील वेगळे होते आणि त्यांनी वेगळे संस्कार केले
ही गोष्ट महत्त्वाची आहे. माझे वडील कोकणात दाभोलीजवळच्या एका खेड्यात वेंगुर्ल्याजवळच्या शेतकरी कुटुंबात वाढले. नंतर ते वकील झाले आणि त्यांनी सातारला येऊन फौजदारी वकिली सुरू केली आणि नावाजलेले फौजदारी वकील होते. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे ते देवभक्त होते अतिशय. दररोज गावाबाहेरच्या ह्याच्या दत्ताच्या मंदिरात जायचे. वर्षातून एकदा आमच्या घरी पारायण व्हायचं आणि वर्षातून एकदा ते गाणगापूरला जाऊनही पारायण करायचे आणि ते त्यावेळच्या व्यवस्था ठीक होतं. यात न पटणारी गोष्ट म्हणजे माझी आई फक्त 4थीपर्यंत शिकलेली, पण ती कोल्हापूरची, आणि 4थीच्या परीक्षेत ती कोल्हापूर राज्यात पहिली आली होती किंवा कोल्हापूर संस्थानात पहिली आली होती. आणि तिच्यावरचे संस्कार हे शाहू महाराजांचे होते. म्हणजे विश्वासही बसत नाही की त्यावेळी ती बाई सातारला कुंकू किंवा मंगळसूत्र न लावता हिंडायची. हे म्हणजे आजही आश्चर्य वाटतं. आमच्या घरात कधी सोनं वगैरे आलं नाही. सोनं वगैरे आलं तर नंतर म्हणजे आमची लग्न झाल्यावर आमच्या बायकांना लागलं किंवा तरच, नाहीतर बहिणीने कधी घातलं नाही, आईने कधी घातलं नाही. हेही समजण्यासारखं आहे. तिचा देवधर्मावरती विश्वास नव्हता, त्यामुळे आमच्या घरात कधीही हळदी कुंकू मंगळागौर असले काही कार्यक्रम झाले नाहीत. पण ती वडिलांचे हे व्यवस्थित करायचे. संपूर्ण ज्या काही गोष्टी असतील किंवा जेव्हा पारायण असेल त्यावेळच्या सगळ्या गोष्टी ते व्यवस्थित करायचे. आणि आज आश्चर्य वाटतं की एवढे टोकाचे मतभेद असताना वैचारिक दृष्टीने त्यांचं अगदी गुळपीट होतं. म्हणजे आमचं जेवण झाल्यावरती ते चुलीसमोर बसून दोघंही छान अर्धा एक तास गप्पा मारायचे. आणि त्यामुळे कळतं की आता त्यांनी न कळत आम्हा सर्वांच्यावर एक संस्कार केला की ज्या माणसाला खरं अध्यात्म समजलं आहे तो समोरचा अध्यात्म किंवा धर्म न मानणाऱ्या माणसाचा सन्मान करून त्याला समजावून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि ज्याला विज्ञान समजलं आहे तो विज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेऊनही धर्म जोपर्यंत समाजाचं नुकसान करत नाही तोपर्यंत मी समजावून घेतो असं समजलं पाहिजे असं मानतो. म्हणजे नरेंद्र माझ्याहून धाकटा आहे, तुम्हाला माहिती आहे. नरेंद्र माझ्याहून तो 8 वर्षाने धाकटा. नरेंद्र काय करायचा किंवा काय करायचा नाही हे तुम्हाला माहिती आहे. पण माझ्याहून जो थोरला भाऊ 4 वर्षाचा नरसिंह, तो पण MD डॉक्टर होता. तो सायन्सचा डीन होता सायन मेडिकल कॉलेजला आणि फिजिओलॉजीचा अतिशय नावाजलेला प्राध्यापक वगैरे होता. तो मुद्दा वेगळा. पण तो सगळी कर्मकांड करायचा वेगळंच विचार संपूर्णपणे. तो म्हणजे महाशिवरात्रीला संपूर्ण निर्जळी एकादशी करायचा. आणि तो जगभर हिंडून इंग्रजीमध्ये आमचे वेद आणि आजची फिजिओलॉजी एकच काय सांगतं आहे हेही सांगायचं. आणि त्याचं आणि नरेंद्रचंही माझ्यासमोर व्यवस्थित चालायचं. त्यामुळे समोरच्या माणसाचा विचार समजून घेणं आणि आपल्याला तो पटत नाही असं म्हणणं, त्यापेक्षा मला तो आत्ता समजत नाही आहे पण मी विचार करीन, म्हणजे न पटणं आणि समजत नाही यात एक फरक आहे. म्हणजे एक दाभोळकर ज्यांनी जगभर वेदांबद्दल सांगणं असू दे. तो वेद आणि आजची मॉडर्न फिजिओलॉजी एकच आहे. म्हणजे आजची मॉडर्न फिजिओलॉजी जे सांगतं आहे तेच आमच्या वेदांनी सांगितलं आहे. त्याचा अभ्यास असेल काय असेल. आणि त्याची आणि नरेंद्रची चर्चा मला ऐकायला लागायची दोघांची. नरसिंह दाभोळकर तो आत्ताच गेला 90व्या वर्षी. आणि तो गेला तेव्हा प्रचंड त्याच्यावरती अशा पोस्ट आल्या होत्या मेडिकल कॉलेजातल्या अनेक विद्यार्थ्यांचे. म्हणजे सायन मेडिकल कॉलेजचे त्यावेळेचे विद्यार्थी त्याला बापच म्हणायचे. तेही त्यांनी दिलं आहे. तो म्हणजे वर्गातल्या सगळ्या मुलांची त्याला नावं माहिती असायची. तो मुलांना नावावरनं ओळखायचा आणि बोलवायचा. म्हणजे एका मुलाने त्यातली आठवण दिली होती आणि ती आलेली आहे. एक तो मुलगा नवीन आला होता, तो एक दिवस आला नाही आणि याने विचारलं तू का आला नव्हतास. तो म्हणला काल माझा वाढदिवस होता. आणि नरसिंह म्हणला तुझ्या मार्कशीटप्रमाणे तुझा वाढदिवस आणखीन 3 महिन्यांनी आहे. आता हे लक्षात ठेवणं. नंतर विद्यार्थी एकदा जर इम्प्रेस झाले ना की हा माणूस बाप आहे की मग लोक इतर काही बघत नाहीत. या ज्या गोष्टी होत्या
त्या आमच्या आईने शिकवल्या. आणि त्यामुळे आमची आई जे म्हणायची की प्रत्येकाला पाहिजे ते करा. म्हणजे सर्वात थोरला भाऊ माझा देवदत्त, जो पुणे विद्यापीठाचा कुलगुरू होता, त्यापूर्वी फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. देवदत्त सर्वात थोरला. एक दाभोळकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, तो सर्वात थोरला. तो म्हणजे विनोबा भावेंच्या आचार्य कुलाचाही निमंत्रक होता, म्हणजे संपूर्ण हे करणारा. आणि तो मॅट्रिकच्या परीक्षेत 1936 साली मुंबई प्रांताची मॅट्रिकची परीक्षा असायची. मुंबई प्रांतात त्यावेळी संपूर्ण सिंध प्रांत होता, कर्नाटकचा भाग होता आणि अहमदाबाद होता. त्या सर्वात तो मॅट्रिकच्या परीक्षेत पहिला आला होता. त्यावेळी सातारला फक्त कंदीलच होते त्याच्यावर अभ्यास करून. आणि मी आणि नरेंद्र म्हणजे वरच्या वर्गात गेला का घातला एवढाच प्रकार होता. पण आईवडिलांना त्यात काही वाटायचं नाही. तुम्हाला जे वाटतं आहे ते तुम्ही करा आणि व्यवस्थित तुम्ही राहा. आणि त्यामुळे माझी आई अभिमानाने सांगायची की मला 10 मुलं आहेत, एकासारखं दुसरं नाही आणि माणसासारखं एकही नाही. तर ती हे का म्हणायची आहे, सामान्य माणसासारखं नाही, सामान्य माणसासारखं नाही. म्हणजे नंतर आता विचार केल्यावर मला एक जे वाटतं, म्हणजे मी आणि नरेंद्रही बोलायचो की मी आणि नरेंद्र फक्त क्रीडांगणावर खेळायचो. आम्ही दोघेही याचे कबड्डीचे कॅप्टन होतो. नरेंद्र आणखीन पुढे गेला. मी महाराष्ट्राच्या संघातही होतो. मी सातारा जिल्ह्याचा कॅप्टन होतो. आणि मी अजिबात काही अभ्यास वगैरे करायचो नाही, परंतु वरच्या वर्गात जायचो. परंतु आई जे म्हणायची की माणसासारखा एकही नाही. यात एक गोष्ट अशी आहे की तुमचा स्वधर्म तुम्ही प्रत्येकजण जपत असता, पण स्वधर्म जपत असताना आपल्याला काय वाटतं की आपल्याजवळ भरपूर पैसा असावा आणि भरपूर नाव असावं. म्हणजे माणसाची मूलभूत प्रेरणा ज्याप्रमाणे काम वात्सल्य आहे, त्याचप्रमाणे पैसा आणखी नाव असावे प्रत्येकाला वाटतं. पण पैसा आणि नाव याची मर्यादा जर तुम्ही ओळखली नाहीत तर त्यासाठी तुम्हाला मांडवणीच करावी लागते. कोणत्याही क्षेत्रात गेला तरी तुम्हाला शह करावे लागतात, कुठलं तरी प्यादं उडवावं लागतं, कुणाला तरी आधी बनवावं लागतं. हे तुम्ही करायचं का नाही करायचं हे तुमच्या मनावरचे संस्कार ठरवतात. म्हणजे या क्षेत्रात मी खूप पुढे जाऊ शकेन, पण ते करायचं असेल तर या गोष्टी मला कराव्या लागतील. त्या करताना त्या मला आवडत नाहीत का मला जमत नाहीत हा प्रश्न आहे. सर्वसामान्यपणे आपल्याला जमत नाहीत आणि आपण मला आवडत नाही असं म्हणतो. पण कोणतीही गोष्ट असो की ती गोष्ट आयुष्यात फार महत्त्वाची नाही. म्हणजे मला हे मिळालं का, ते मिळाले का, स्वांत सुखाय म्हणून तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करत असता की ही गोष्ट आनंदाची आहे, ही केली पाहिजे आत्ता. आणि ती करताना तुमची जी आयुष्याबद्दलची कल्पना असेल एकदा ठरलेली, ती तुम्हाला जपता आली पाहिजे. ज्याप्रमाणे नरेंद्रने ठरवलं होतं की मला खालती झाकून झोप येईल, मला थर्ड क्लासने प्रवास करून चालेल, रात्रीच्या बसमध्ये जाऊन चालेल, त्यासाठी लागणारा पैसा वेळ राहील. मला एका वेळी कळलं की 35व्या वर्षी म्हणजे 50 वर्षापूर्वी मला गाडी, ड्रायव्हर, बंगला सगळा मिळाला कुठल्या कंपनीत. त्यानंतर ती माझी लाईफस्टाईल आहे. पण त्याच्याहून अधिक पैसे असावेत, दरवर्षी मी कुठल्या तरी वर्षातून 3-4दा कॉन्फरन्सना जावं, वरच्या याने जावं, त्याची काही गरज नाही आहे. मला जर एका वेळी वाटलं, म्हणजे 20-22 वर्षापूर्वी नोकरी सोडायची 64व्या वर्षी काही गरज नव्हती, परदेशातही जाऊ शकलो असतो. परंतु आहे तेवढ्या पैशात मी भरपूर वाचू शकतो, लिहू शकतो, भटकू शकतो. त्याच्या पलीकडे आणखीन पैसे मिळवले आणि आणखीन काही केलं आणि आणखीन मोठं नाव मिळवलं, कुठेतरी दिल्लीत बसून कुठे मांडवणी केली. ते करायचं की नाही हे कदाचित तुमच्या मनावरती अवलंबून आहे का तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे, कशावर आहे मुद्दा वेगळा. पण ते तुमच्या मनात नसणं म्हणजे तुम्ही माणसासारखं नसणं हे आहे. म्हणजे माणसाची जी मूलभूत प्रेरणा असते त्या मूलभूत प्रेरणेपासून माझी मुलं दूर राहतील हा तिच्या मनातला एक विचार असावा. त्या एकाच आईच्या पोटी, म्हणजे त्यांच्या पोटी किती डॉक्टर समजा आता? आमच्या घरात डॉक्टर म्हणजे माझ्या दोन्ही बहिणी इकॉनॉमिक्सच्या डॉक्टरच्या आहेत. देवदत्त डॉक्टर नाहीत. देवदत्त याच्यामध्ये ते स्वातंत्र्य लढ्यातही होते. नंतर देवदत्तांची म्हणजे देवदत्त पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यावेळी आणीबाणी होती. त्यावेळी देवदत्तांचा मुलगाही आता MD डॉक्टर आहे, तो सातारला असतो. त्याची बायकोही MD आहे, ती मेपू रेगेनची मुलगी. ते दोघंही करतात.
तो जेव्हा याला होता मेडिकल कॉलेजला, त्यावेळी देवदत्त पुणा विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होते, आणीबाणी होती. आणि देवदत्तांची बायको आणि हे दोघंही सत्याग्रहात आणीबाणीच्या गेले. त्याचं वर्ष जाईल असंही झालं असतं. तर लोकांनी देवदत्तांना विचारलं, आता तुम्ही काय करणार? ते म्हणले, त्यांना जे वाटतं ते त्यांनी केलं, मला जे वाटतं आहे ते मी करतो आहे, आणि माझ्यासाठी काय करायचे ते सरकार ठरवेल. की त्यांना जर निश्चितपणे वाटतं आहे की बाबांची नोकरी जाईल, हे जाईल, पण हे आमच्या दृष्टीने आत्ता महत्त्वाचं आहे, माझं वर्ष जाईल तर ते जातील. आणि देवदत्तही तेवढंच म्हणलं की मला व्हाईस चान्सलर यावेळी राहणं हे गरजेचं वाटतं, कुणीतरी केलं पाहिजे. पण या माणसाने व्हाईस चान्सलर राहू नये, म्हणजे त्याचवेळी देवदत्त याचंही निमंत्रक होते ना, आपल्या विनोबा भावेंचं जे आचार्य कुल होते त्याचंही निमंत्रक होते ते. त्यामुळे प्रत्येकाला जे वाटतं ते माणसाने आनंदाने करावं. म्हणजे देवदत्तांची बायको ही MA इंग्लिश फर्स्ट क्लास आहे. नंतर तिने काही चांगल्या इंग्लिश पुस्तकांची मराठीत भाषांतरं केली. देवदत्ताने तिला सांगितलं की ज्यावेळी त्यांचं लग्न झालं 52-53 साली, नोकऱ्या एवढ्या कमी आहेत की एक तर तू नोकरी करशील, नाही तर मी नोकरी करीन. आणि तिने आजन्म ते स्वीकारलं. मला तो जेव्हा मी ही गोष्ट वाचली होती, मला तो विचार खूप इंटरेस्टिंग वाटला. नाही, पण तो आहे ना, तो ह्यानेही केला ना, आपल्या इन्फोसिसच्या मूर्तीनेही केला ना. त्याने सुधा मूर्तीलाही सांगितलं ना की तू माझ्यापेक्षा हुशार आहेस हे मला मान्य आहे, परंतु फॅक्टरी मी चांगली चालवू शकेन आणि घर तू चांगलं चालवू शकशील असं मला वाटतं आहे. आपण आपल्या भूमिका बदलू शकतो, परंतु दोन्ही भूमिकेत राहतील यातून आपण घर उभं करू शकणार नाही. पण आज नोकऱ्या कमी आहेत, त्या काळात सुद्धा, त्या काळात तर होत्याच सगळीकडे कमी आहेत, आणि त्याच्यासाठी घरातल्या एकानेच नोकरी करावी, हा विचारच खूप मोठा होता. म्हणजे तो नाही, तो त्यांच्या बायकोने ऐकणंही महत्त्वाचं होतं ना. म्हणजे त्यावेळी हेही होतं ना. हा, बरोबर. आणि त्यावेळची म्हणजे ती जी परिस्थिती होती ती वेगळी घ्या ना. ती परिस्थिती म्हणजे जवळजवळ 30 वर्षापूर्वी लग्न झालं की जमवून घ्यायचंच म्हणून दोघंही ठरवायचेच. आता लग्न झालेल्या दिवशी जमलं तर बघू हे दोघांच्या मनात येतं. स्वातंत्र्य हा स्वातंत्र्याचा जो अतिरेक होतो की लग्न झाल्यावर जमवलंच पाहिजे आता, की त्याला दुसरा पर्याय नाही. पण त्या शेवटी ट्युनिंग होऊन मग तुमचं जमतात हर 5 पर्यंत. हा, किंवा ते जमलं पाहिजे तो भाग वेगळा. पण त्या जसे आता आपण डॉक्टर बघत होतो, म्हणजे आता तुम्ही डॉक्टर आहात, नरेंद्र दाभोळकर डॉक्टर होते, आणखी नरसिंह ते पण डॉक्टर होते, आणखी बाकी शेतीत ज्यांनी काम केलं. शेतीत माझ्या 2 भावांनी काम केलं. माझा एक भाऊ चारुदत्त दाभोळकर हा BAG ॲग्री झाला. नंतर तो याला गेला होता, इंग्लंडला गेला होता, आणि स्कॉटिश डिप्लोमा इन डेअरी हजबंडरीत त्याला गोल्ड मेडल वगैरे मिळाली होती. तो भारतात आला. नंतर तो RA मिल्क कॉलनीचा प्रमुख होता, नागपूर मिल्क कॉलनीचा प्रमुख होता. पण तो इंग्लंडमध्ये असताना त्यांनी काहीतरी 53-54 साली महाराष्ट्रातील दुष्काळ आणि त्यावर उपाययोजना म्हणून एक पुस्तक लिहिलं, आणि ते पुस्तक प्राज्ञ पाठशाळेने त्यावेळी प्रसिद्ध केलं. आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं की महाराष्ट्रातला किंवा भारतातला दुष्काळ हा फक्त शेतीमालाला योग्य मूल्य देण्यावर अवलंबून आहे, तो लगेच मिटू शकेल. त्यानंतर 20 वर्षांनी पुस्तक वाचल्यावर शरद जोशी मला म्हणाला, तुमच्या भावाने माझ्या आधी हा सिद्धांत मांडला आहे. पण माझा दुसरा भाऊ जो होता तो तो हे होता, तो मॅथमॅटिक्सचा हे होता, प्रोफेसर गारगोटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजात. पण त्याला शेतीची प्रचंड आवड होती. त्यांनी सगळं सोडलं आणि तासगावची कृषी क्रांती त्यांनी केली. म्हणजे तासगावची द्राक्ष क्रांती सबंध त्याच्या नावावर जाते. पण तेवढ्यासाठी त्यांनी नोकरी सोडली, तो तासगावला राहिला. नंतर त्याची मुलंही तिथे होती, नंतर त्याची मुलंही आता एक तुझा अमेरिकेत आहे. तासगावची कृषी क्रांतीचं कसं सुरुवात, म्हणजे द्राक्षांचं काय त्यांनी दिलं होतं. तेव्हा काहीतरी एका ह्याच्यावरती द्राक्ष पिकवता येतं, आणि ते त्यांनी नागगोरेंच्या बंगल्यात लावलं होतं. आणि नागगोरेंच्या बंगल्यात वरती द्राक्ष गेली होती सगळं होऊन. आणि तासगावच्या लोकांनी त्याला विलक्षण दिलं. म्हणजे तेवढ्या ह्याच्यावर त्यावेळी गाडी ड्रायव्हर वगैरे तासगावच्या शेतकऱ्यांनी त्यांना दिला. अरे वा. आणि शेतकऱ्यांचं असं असतं की स्वतःला कळलं तर स्वतःकडे ठेवत नाहीत, लगेच लोकांनाही सांगतात. बरोबर. म्हणजे आपल्याकडे नाही तर काय होतं की माझं हे ज्ञान आहे, आपलं घर ते मी इतरांना कुणाला सांगणार नाही.
हा जो प्रकार असतो तो शेतकऱ्यांच्यात नव्हता. त्यामुळे त्यांनी शेतीत अजूनही त्यांनी ते खूप मोठं काम केलं तसं. त्यामुळे प्रत्येक आपल्या आवडीच्या गोष्टी करत असतो. म्हणजे तासगावचं तासगावचा त्याचा प्रयोग परिवार, त्याला वेंचरानंद असं म्हणायचे. तासगावचे प्रयोग परिवार, त्याचा प्रयोग परिवारच्या अजूनही मिटिंग्स होतात. आणि त्याची तिन्ही मुलं, म्हणजे त्याचा एक मुलगा जो आहे तो आत्ता जी ही आहे फ्रान्समधली जी आहे, फ्रान्समधली अब्दुल कलाम थिओरॉटिकल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स, ही जगातली 1 नंबरची इन्स्टिट्यूट आहे जिथे 6 नोबेल प्राईज लॉरेट काम करत असतात. त्याचा तो सध्या डायरेक्टर आहे. तर त्यामुळे या गोष्टी होत असतात रे. या गोष्टी महत्त्वाच्या नसतात. तुम्हाला पण कदाचित तिकडे गेला नसतात तर तो कुठल्या तरी कॉलेजात प्राध्यापकही राहिला असता. नासात पण होता. पण नासाला आमची कामं व्हायची, श्रीराम इन्स्टिट्यूटची काही. त्यामुळे माझं आणि गोवारीकरांचं किंवा माझं आणि काकोडकरांचं फार चांगली मैत्री. म्हणजे छान. तुम्ही डॉक्टर झालात ते कुठल्या विषयात मग तुम्ही? मी पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये केलं. अच्छा. आणि मी केलं म्हणजे मी असाच, म्हणजे मी BSc मी असा कधी अभ्यास वगैरे केलाच नाही. आणि कॉलेजात असतानाही मी लिहायचो. म्हणजे त्यावेळी मी म्हणजे काहीतरी ज्युनियर BScला असताना, म्हणजे मी त्यावेळी 19 वर्षाचा असेन. 1959 साली किर्लोस्करमध्ये माझा हुतुतू आमचा राष्ट्रीय खेळ होईल का म्हणून एक लेख प्रसिद्ध झाला होता. आणि मला मुकुंदरावांचंही आश्चर्य वाटतं. म्हणजे मुकुंदराव किर्लोस्कर मला म्हणाले की तुम्ही लिहिता होतो त्याच्याबद्दल काय वाटतं ते लिहा. मी तो अंकही विसरून गेलो. तो अंक कोणीतरी काढला होता. त्या अंकात फक्त 4 लेख आहेत. एक फुलांचा अपूर्वाईचा आहे, दुसरा करंदीकरांचा आहे, तिसरा कर्वेंचा आहे, चौथा माझा आहे. परंतु लेखनाची सुरुवात होती, कविता होत्या. कारण राजा ढाले, तुळशी परब आणि गुरुनाथ धुरी ही आमची चांगली चौकड होती. म्हणजे गुरुनाथ धुरी आणि राजा ढाले, तर माझे राजा ढालेपेक्षा गुरुनाथ धुरी आणि तुळशी परब, म्हणजे त्या दोघांनी ते सगळे आम्ही कीर्ती कॉलेजलाच होतो ना, तिथेच आमची चांगली हे होती. त्यामुळे BSc होईपर्यंत मी अभ्यास करत नव्हतो. परंतु BScला मी ठरवलं केला पाहिजे आणि लॉटरी लागावी तसं मी MScला पाहायला आलो. मग मला काहीतरी केलं पाहिजे असं वाटायला लागलं. मग मी नोकरी केली. मग मी डॉक्टरेट झालो. मग मी वेगवेगळ्या संशोधन क्षेत्रातच काम करायचं भारतात ठरवलं. त्यावेळी परदेशात जाणं खूपच सोपं होतं. आणि त्यावेळी भारतात गेलं तुम्ही परदेशात? नाही, त्याला काही कारणं असतील. म्हणजे त्यावेळी एक पंडित नेहरू, भाभा यांनी ज्या लोकांना एका प्रकारे झपाटून लावलं होतं, माझ्या मते मी त्याच्याबद्दल लिहिलंही 2-3 ठिकाणी. मी लोकसत्तेतही त्याच्याबद्दल लिहिलं होतं. अजून लेखाचं नाव फुले का पडती शेजारी वगैरे. त्यावेळी फार सोपं होतं परदेशात जाणं आणि भारतातल्या सोयी फारच कमी होत्या. म्हणजे मी जेव्हा 64 साली मुंबई विद्यापीठात किंवा 62 साली पहिला आलो, त्यावेळी मुंबईत प्राध्यापकाला फुल टाईम ₹325 पगार होता. आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट रिटायर होताना ₹650 पगार घ्यायचा. म्हणजे फर्स्ट क्लासनी रेल्वेने जाणं वगैरे सुद्धा कठीण नाही. पण त्यावेळी म्हणजे ती परिस्थिती वेगळी होती. तेलही स्वस्त होतं, इतर होतं, सगळ्याच सोयी होत्या. आणि त्यावेळी अमेरिकेत फारच चांगलं होतं. म्हणजे अमेरिकेत गेल्यावर तुम्ही गाडी लगेच घ्यायचा, TV ही गोष्ट उघड होती. आणि भारतात त्यावेळी ट्रान्झिस्टर ही गोष्ट किती कठीण होती. नेहरूंचं ज्यांनी चरित्र लिहिलं त्यात त्यांनी दिलं आहे की नेहरूंना कोणीतरी जपानहून येताना एक आयव्हरी कलरचा ट्रान्झिस्टर दिला होता. आणि नेहरू ते आलेल्या पाहुण्यांना दाखवायचे, हा किती चांगला आहे, आता माझा वेळ फुकट जात नाही, आंघोळीच्या वेळी मी घेऊन जातो, नेमका त्याच वेळी बातम्या ऐकतो, परत येतो. म्हणजे भारतातली परिस्थिती त्यावेळी भयंकर वाईट होती. पण नेहरू वगैरे लोक काही विलक्षण करताय त्याची कल्पना होती. म्हणजे नेहरूने राष्ट्रीय प्रयोगशाळा सुरू केल्या, तो त्यांचा प्रयत्न फसला पण प्रामाणिक होता. पण त्यांनी 5 IIT सुरू केल्या आणि त्या सुरू करताना देशाच्या 4 भागात केल्या. आणि त्या करताना एके ठिकाणी त्यांनी रशियाची मदत घेतली, एका ठिकाणी जर्मनीची घेतली, एके ठिकाणी अमेरिकेची घेतली, की जगातलं सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आमच्या IITमध्ये शिकवलं जाईल. आणि IIT त्यांनी अशी केली,
सर्वसामान्य इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं सोडून IITत का जायची? IITला फीस नव्हती. नेहरूंनी जवळजवळ फुकट केलं होतं की खेड्यापाड्यातल्या लोकांना ते जमलं पाहिजे. फक्त एकच होतं, चेन्नईचा मुलगा ह्याला जाईल, कलकत्त्याला जाईल, कलकत्त्याचा मुंबईला येईल, या लोकांनी एकमेकात मिसळलं पाहिजे. आणि ती ॲडमिशन फार होती आणि ती इतकं स्वस्त केलं होतं. आज त्याचं विकृतीकरण काय झालं आहे की IITला ॲडमिशन फक्त श्रीमंत मुलंच मिळवतात आणि त्यासाठी पहिल्यांदा 15-20 लाख रुपये कोटाच्या ह्याच्यात खर्च करतात. म्हणजे तुम्हाला एंट्रन्स परीक्षा बदलावी लागेल, फक्त IQवर ठरवावी लागेल, ते तुम्ही करत नाही. तर नेहरूंनी IIT सुरू केल्या होत्या. नेहरूंनी ॲटॉमिक एनर्जी 48 साली सुरू केली, त्याच्यावेळी जगात कुणाला कल्पना नव्हती. आणि नेहरू ज्यांचं लोकशाहीवर प्रचंड प्रेम आहे, त्यांनी भाभाला सर्वाधिकार दिले होते लोकांना पटत नसताना की ॲटॉमिक एनर्जीचा तू सर्वेसर्वा असशील, तुला ऑडिट नसेल, तू केंद्रीय मंत्रिमंडळाला जबाबदार नाहीस, तू फक्त देशाचा जो प्राईम मिनिस्टर असेल त्याला आपली कामं सांगशील. आणि भाभानी जी 5-7 आश्वासनं दिली होती त्यातलं पहिलं होतं, या देशाला मी स्वच्छ, मुबलक आणि सुरक्षित अशी अणुऊर्जा देईन, जे आपण अजून पुरा नाही केलेलं. काकोडकरांना हा प्रश्न नाही विचारत आपण की जैतापूर तुम्ही तिकडनं का आणताय आत्ता? जैतापूरला यू आर ओनली वर्किंग ॲज अ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. ते बाबांनी 48 साली सांगितलं. पण ते का नसेल झालं? का नसेल झाला संपूर्ण वेगळा विचार आहे, परंतु आणि त्याबद्दल आपण बोलू नंतर. परंतु ते झालं नाही, कुठेच झालं नाही असं अनेक प्रकारे. परंतु नेहरू एवढ्या ह्यांनी काम करत होते आणि एका सायन्स काँग्रेसमध्ये त्यावेळी परदेशात मुलं जात होती, इथे सोयी नाहीत म्हणून. आणि नेहरू भाभांची अशी कल्पना होती की ते चांगल्या मुलांना असे बोलवायचे सायन्स काँग्रेसनंतर आणि त्यांच्याशी गप्पा मारायचे. तर त्यात आम्ही म्हटलं, आमचे सगळे मित्र आता परदेशात जात आहेत, सोयी चांगल्या आहेत. नेहरू थोडा वेळ नेहमीच्या पद्धतीने हसले. अरे म्हटले, जाऊ देत की त्यांना कळेल भारतातली मुलं केवढी हुशार आहेत ते. आणि नंतर मधीच नेहरूंचा चेहरा एकदा लालबुंद झाला. अरे म्हणले, भारतात राहून एवढं काम करा की भारतातल्या लोकांनी नेहरूंचं नाव विसरलं पाहिजे. म्हणजे ही त्या लोकांची कल्पना आणि इच्छा होती आणि ती भाभा आणि हे करत होते, म्हणजे जीवाच्या कराराने करत होते, त्यात काही प्रश्न नाही. ते पुढे का फसलं हा संपूर्ण एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह या देशातल्या ज्या चुका झाल्या तो एक संबंध वेगळा असा. पण आजच्या तरुण पिढीपुढे नेहरूंचं नाव इतक्या वेगळ्या पद्धतीने येतं. नाही, आज म्हणजे समाज बदलला ही एक गोष्ट आहे की पूर्वीच्या काळी नाही म्हटलं तरी एकत्र कुटुंब पद्धतीचं एक बंधन होतं. नंतर एकत्र कुटुंब पद्धतीमुळे काय व्हायचं की तुम्ही फार संवेदनशील कधीही बनायचं नाही. आत्ता आई वडील फक्त मुलगा काय करतोय आणि मुलाला काय पाहिजे याचाच विचार करायचा. आपल्या लहानपणी असं होतं की आपले भाऊ बहीण, त्यांचे मित्रमैत्रिणी, आपले मित्रमैत्रिणी, आपले चुलत भाऊ, मावस भाऊ, आत्ते भाऊ या सगळ्यांशी जुळवून घेऊन आपली पोझिशन कशी ठेवायची. आत्ता जे होतं ते स्वतः सोडून दुसरा कुठलाच विचार नसतो ना. म्हणजे तुमचा घटस्फोट होतो याचंही कारण की माझ्या मनासारखं झालं नाही तर मला काही नको, हे जगात कधी नसतं. आणि आज उघडपणे तुम्हाला दिसतं आहे की परदेशात गेल्यावरती जास्ती पैसे मिळत आहेत, जास्ती सुखसोयी आहेत. आणि जाणारे जे आज विद्यार्थी आहेत ते बहुसंख्य स्वतःचे पैसे खर्च करूनच जात आहेत ना. म्हणजे कॅनडा आणि अमेरिकेची इकॉनॉमी, व्हिसाला आपण देणारे पैसे आणि शिकणारे विद्यार्थी देणारे पैसे यातूनच उभी राहते आहे ना. आणि त्यातून त्यांना फार कमी ताकदीत हे मिळत आहे त्यातली चांगली मुलं. म्हणजे कॅनडानी किंवा अमेरिकेने हे लोक तयार करायचे म्हटले तर त्यांना येणारा खर्च खूप आहे. आपण एखादी वस्तू तयार करायची आणि फुकटात कोणाला द्यायची, त्यातला प्रकार आहे ना. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या संबंध एक वेगळा असा ह्याचा विचार आहे. या राष्ट्रीय प्रयोगशाळा का फसल्या किंवा आपल्या याच्यात काय झालं, म्हणजे हा
पण तुम्ही आता परदेशात गेला नाही, मग तुम्ही काय इथे कशी सुरुवात झाली? हां, म्हणजे मी इथे केली ह्यातच सांगताना तुला भारताच्या संशोधन क्षेत्राचं काय झालं हे सांगता येईल. त्यावेळी सिबा रिसर्च सेंटरचं मुंबईत मोठा रिसर्च सेंटर निघाला होता. गोरेगावला एक प्रचंड मोठी त्यांनी जागा केली होती. इतकी उत्कृष्ट बिल्डिंग आजही तुम्हाला बघायला मिळाली नसेल, नंतर ती पाडली गेली असेल. त्याचं उद्घाटन त्याचं उद्घाटन नेहरूंनी केलं होतं. नेहरूंनी तिथे तो दिवे लावलेला होता आणि भाभा वगैरे तिथे यायचे. आणि त्या प्रयोगशाळेत ज्या सुखसोयी होत्या, सुखसोयी म्हणजे सर्व प्रकारची संसाधनं संशोधनाला लागणारी, तशी अमेरिकन विद्यापीठात सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत म्हणून सेवा सांगत होती. आणि ती तशी होतीच. आणि प्रचंड पगार द्यायचे. म्हणजे त्यावेळी प्राध्यापकाला जर 325 मिळायचे तर ते एकदम 500 रुपये द्यायचे. आणि 325 ते 500 आणि दिवसभर काम करायला लागायचं. सगळं चांगलं होतं. सगळ्या मजेत गोष्टी सुरू होत्या. पण नंतर काही काळाने लक्षात आलं की सिबा इथे काय करते की एक म्हणजे भारतात संशोधन केल्यामुळे सिबाला इथे जो सगळं प्रॉफिट होतो त्याच्यावर त्यांना टॅक्सेस द्यावं लागत नाही. ती जी नेहरूंनी एक योजना केली होती चांगली की भारतात, आणि ती त्यांनी चांगल्या हेतूने केली होती की भारतात संशोधन व्हावं जे तुमच्या उद्योगधंद्यांना उपयोगी येईल आणि त्याचवेळी भारतातले शास्त्रज्ञ तयार होतील. त्यामुळे तुम्ही संशोधनावर जो खर्च कराल त्या खर्चावर तुम्हाला 150% टॅक्स रिबेट मिळेल. सिबामध्ये काही काळाने आमच्या लक्षात आलं की सिबा काय करायचे की नवे ड्रग्स शोधायची, नवी औषधं शोधायची. आणि नवी औषधं शोधता म्हणजे तुम्ही काय करताय की तुम्हाला जवळजवळ 5000 नवे रासायनिक पदार्थ बनवावे लागतात. त्यातले जे महत्त्वाचे असतात त्याची पहिल्यांदा ॲनिमल ट्रायल होते, नंतर क्लिनिकल ट्रायल होते, नंतर शेवटी क्लिनिकल ट्रायल होते. अशानंतर 5000पैकी एक टिकतो. पण त्या 5000वर जो तुम्हाला पैसा मिळतो तो सगळा बाजूला होतो. आता हे काय करायचे की शेवटचे 10 जे असतील ते 10 ते तिकडेच घेऊन जायचे त्यांच्या लॅबोरेटरीत. म्हणजे जो फायदा व्हायचा तो सगळा शेवटी सिबालाच व्हायचा. हे कुठेतरी मनाला पटत नव्हतं. त्यामुळे भारतात असं काहीतरी झालं पाहिजे म्हणून त्यावेळी आम्ही हेही केलं. त्यावेळी सगळ्या कंपन्या अशा उभ्या राहत होत्या चांगल्या प्रकारे. आणि कोट्याला त्यावेळी JK सिंथेटिक्सने फार मोठी एक चेन उभी केली होती कारखान्यांची. पॉलिएस्टर, नायलॉन. कोटा मला वाटतं त्या सिंथेटिक्सवरच सुरुवातीला इकॉनॉमी प्रचंड, म्हणजे कोटा हा जवळजवळ केंद्रबिंदू झाला होता त्यावेळी. कोट्याच्या त्या संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये पॉलिस्टर फायबरचं मोठं प्लांट होतं, नायलॉनचं मोठं प्लांट होतं, ॲक्रिलिकचं मोठं प्लांट होतं, टायर कॉर्डचं मोठं प्लांट होतं, वेस्ट रिकव्हरीचं मोठं प्लांट होतं. प्रचंड मोठं अशी कॉलनी होती. उत्कृष्ट हिरवळ होती, उत्कृष्ट क्लब होते, बॅडमिंटनपासनं सगळ्या गोष्टी होत्या. आणि जवळजवळ आलेल्या 100 लोकांना त्याने गाडी आणि ड्रायव्हर दिले होते. कारण एवढा पैसा त्यांना पॉलिस्टर नायलॉनमध्ये या देशात मिळायचा. आणि तिथले संशोधन क्षेत्राचा वगैरे आमची कल्पना होती फारच चांगला असेल. नेहरूंची कल्पनाही तीच होती. खरी आपली अडचण काय झाली, त्याचबरोबर आपण या देशात स्वदेशीचा एक नारा दिला आणि समाजवादाचाही दिला. आणि ते दोन्ही चांगले होते. स्वदेशीचा दिल्यामुळे तुम्ही काय केलं की भारतात जर नायलॉन पॉलिस्टर बनत असेल तर तो परदेशातून येणार नाही. आणि तो आला तर त्याच्यावर आम्ही प्रचंड कर बसवू. हे अगदी बरोबर होतं. दुसरं असं केलं की फार कंपन्या आल्या तर फार कारण नसताना आत्ताच त्यांच्यात कॉम्पिटिशन होईल, हे मरतील. त्यामुळे फक्त 2-3 कंपन्यांनाच आम्ही ही परवानगी देऊ. आणि त्यातून राजाजी म्हणाले ते लायसन्स परमिट राज सुरू झालं. ज्यावेळी बनियांच्या लक्षात आलं की दिल्लीत काही आपण कागद हलवले तर आपल्याला पॉलिस्टर नायलॉन म्हणजे टेरिलिन नायलॉन फॅक्टरी बनवण्याचं लायसन्स मिळू शकतं. आपण ते भारतात बनवू शकतो. त्याचं रॉ मटेरियलही परदेशातून आणू शकतो. परदेशातून आपल्याला कॉम्पिटिशन नाही आहे, भारतातही आपल्याला कॉम्पिटिशन नाही आहे. त्यामुळे परदेशातून टेक्नॉलॉजी आणताना चांगली टेक्नॉलॉजी आणण्याच्या ऐवजी कालबाह्य टेक्नॉलॉजी कमी किमतीत मिळाली तर ती आणावी.
त्याची किंमत जास्ती दाखवून सरकारकडून आणि बँकेकडून पैसे घ्यावेत आणि त्याच्याबरोबर इन्फिरियर क्वालिटी प्रॉडक्ट ॲट एक्झॉर्बिटंट कॉस्ट ही भारतात बनत होती. जगातल्या पॉलिस्टरपेक्षा अतिशय निकृष्ट दर्जाचं पॉलिस्टर जगात मिळतं त्याच्या 3 पट अधिक किमतीने भारतात विकलं जात होतं. सरकारची यात चूक काय झाली होती? त्यांनी सांगायला पाहिजे होतं की तुम्ही कुठनंही टेक्नॉलॉजी आणा, कुणीही काढा, भारतात तुम्हाला तंत्रज्ञान आणि कामगार स्वस्तात मिळत आहेत, भारतात वीज आणि पाणी आम्ही स्वस्तात देतो आहे, त्यामुळे तुम्ही जागतिक दर्जाचा माल जागतिक किमतीत भारतात विकला पाहिजे. ते करावं ह्या लोकांना गरजच वाटली नाही. हे स्वातंत्र्य लढ्यात एवढे गुंतले होते की माणसं एवढी वाईट असतात. त्यामुळे तिथल्या रिसर्च संशोधकाचं प्रमुख काम काय होतं? काही काम करायचं नाही. तू काम केलंस आणि फॅक्टरीत गेलास तर फॅक्टरीतला वर्क्स मॅनेजर चिडतो. तू कुठेतरी पेपर प्रसिद्ध कर, त्यात त्याचं नाव घाल, तुला परदेशात पाहिजे तर जाऊन भटकून ये, हे कर. वर्षाच्या शेवटी रिसर्चवर एवढे कोटी खर्च झाले याचे हिशोब लिहून आम्हाला दे. नंतर इन्स्टिट्यूटसाठी ह्याच्यासाठी जे पैसे लागतील आमच्या नाही, जी इक्विपमेंट लागेल, जी आम्हाला प्रोडक्शनला पाहिजे, ती तू रिसर्चला पाहिजे असं म्हटलंस की आम्हाला लगेच मिळते. नंतर त्याच्यावर टॅक्सही द्यावा लागत नाही. आणि हे फार मोठ्या प्रमाणात सुरू होतं. आणि त्यावेळी आम्ही काही लोकांनी विचार केला, त्यावेळी काही जणांनी त्यावेळी ती कोटा अकॅडमी सुरू केली बाहेर पडून आणि लोकांना आज ते गाळात घालतायत. पण आमच्यासारख्या काही लोकांनी श्रीराम इन्स्टिट्यूट ही जी लाला श्रीरामने सुरू केली होती, त्याचं असं होतं की इंडियन सायंटिस्ट इज सेकंड टू नन बट दे आर हायली लिथार्जिक. त्यांना जर तुम्ही पगार दिला तर पहिल्या दिवसापासून ते काम करणार नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रयोगशाळा आम्हाला निर्माण करून दिली. प्रयोगशाळेजवळ राहायला चांगले बंगले किंवा सदनिका दिल्या. पण माझ्या आधी जो डायरेक्टर होता त्याला सांगितलं होतं की तुला सदनिकेतच राहावं लागेल, हा बंगला भाड्याने देतो आहे, त्या बंगल्याचं जे भाडं येतं ते तुझा पगार म्हणून येईल. ज्यावेळी संस्था पैसे मिळवायला लागेल त्यावेळी तो माणूस जाईल आणि तू बंगल्यात राहू शकतोस. म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, हे आपण भारतातल्या शास्त्रज्ञांना कधी सांगितलंच नाही. आणि जे राष्ट्रीय प्रयोगशाळांचं झालं त्यामुळे आपण हळदीघाटची लढाईसारख्या खोट्या आणि छोट्या लढाया भारतभर मिरवत बसलो. कारण संशोधन क्षेत्रात अजिबात काम न करणं एवढं सोपं असतं. तुम्ही जर वर्षाच्या शेवटी रिपोर्ट दिलात, सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट्स वर कंडक्टेड, सम आर हायली एनकरेजिंग अँड फ्यू मोर वर्क इज रिक्वायर्ड, पुढच्या वर्षीचं काम नक्की. तुला एवढंच सांगितलं पाहिजे की आत्ता विकता येईल अशी काही टेक्नॉलॉजी तू निर्माण केली आहेस का, ज्याच्यावर गेल्या वर्षीचा तुझा पगार निघेल. बरोबर. ते तुम्ही केलं नाहीत ना. त्यामुळे तू जरी विनय सहस्त्रबुद्धेपासून कोणाला विचारलं तरी ते सांगतील की दाभोळकरने या क्षेत्रात फार वेगळं आणि मोठं काम केलं. म्हणजे मी संघ परिवाराचा अजिबात नाही, परंतु प्रकाश जावडेकरपासून तुमच्या याच्यापर्यंत आपला प्रभूपर्यंत सगळे आमचे, सुरेश प्रभूपर्यंत, आणि प्रभू म्हणजे PS प्रभू वगैरे तर आमचे, प्रभू देवधर वगैरे तर आमचे मित्रच. तर हे त्यांनी केलं वेगळ्या प्रकारे. तर हे करावं लागलं असतं तुम्हाला ना. पण हे केलेले लोकही लोकांना नको असतात. तुम्ही असं करतोय म्हटल्यावर बाकी सगळ्या राष्ट्रीय प्रयोगशाळा ह्याच्यात येतात ना, गोत्यात येतात ना, तिकडे की असं होऊ शकतं आपल्याकडे सुरू. आणि असं होत नाही याचं कारण असतं की शेवटी ती एक हेच असते ना, इथे बसून आराम करा, इतर काही करा, लिहा, भटका. किंवा पुण्याहून मुंबईला ट्रेनने जाऊन शेअर मार्केट करणं आणि परत संध्याकाळी प्रयोगशाळेत येणं हे करणारे लोक होते. आणि हे अगदी आपण पुरावे देऊन सिद्ध करू शकतो. तर हे होऊ शकतं आपल्याकडे. आणि यात म्हणजे कोणता संचालक वरचा हे आहे असं नव्हे. म्हणजे मशेलकरपासून काकोडकरपर्यंत सर्वांच्याबद्दल मला आदर आहे, परंतु तुमच्या रचनाच अशा आहेत आणि त्या रचनेबद्दल बोलायचं तर यांच्याबद्दलही बोलावं लागतं. म्हणजे ह्या रचना चुकीच्या होत्या हे तरी त्यांनी सांगायला पाहिजे. बरोबर. मग तुम्ही ते कोटाचं सांगत होता, सिंथेटिक्सचं,
म्हणजे ते एवढं बूम होतं, एवढं. हां, त्यामुळे काय झालं, ज्यावेळी रिलायन्सने ह्या प्रत्येकाची 3,000 टनची वर्षाची कपॅसिटी होती. 3,000 टन्समध्येही त्यांना काही बिघडत नव्हतं, कारण प्रत्येक किलो मागे सरकारचा 30 रुपये एक्साईज होता. त्यामुळे 1 टन मटेरियल जरी तुम्ही घेतलं तरी तुम्हाला 30,000 रुपये मिळायचे विदाऊट हे घातलं तरी. आणि ते सहज शक्य असायचं. म्हणजे तुम्ही एक टनेल घालूनही बाहेर नेऊ शकायचं किंवा बाहेरच्या माणसांना करायचं. ज्यावेळी रिलायन्सने 100 टनाचं प्लांट घातलं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं आपण चालणार नाही आणि हा आपल्याहून कमी किमतीत विकेल. आणि ते सगळंच्या सगळं एका क्षणात बंद केलं. ते बंद केलं म्हटल्यावरती लोकांना त्यांचा प्रॉव्हिडंट फंड होता तोही मिळाला नाही, कारण तो कंपनीचाच होता. मग तिथले जे बंगले वगैरे होते तिथेच ते लोक राहिले आणि तिथे राहूनच त्या लोकांनी ह्या सगळ्या इतर ॲक्टिव्हिटी केल्या. मग कुठल्या जसं आत्ता आपण बोललो त्याच्याबद्दल क्लासेस काय असो, म्हणजे अनेक करता येतात. की तुम्हाला राहायला जागा आहे, गावात डबे लागतात, घरातल्या बाईंनी डबे पळवले तर सगळ्यांचं जेवण निघतं. मधल्या वेळात तुम्ही इतर काही करू शकता. तुम्ही शिकवलेली 4 मुलं फार मोठी झाली तर अनेक 100 मुलं तुमच्याकडे येतात. मग तुम्ही 10-20 लोकांना नोकरीला नेमू शकता आणि मग पैसा असलेल्या लोकांना तर एक सबंध गाव याच्यावर उभं राहतं. म्हणजे कोल्हापूरची कृषी क्रांती ज्याप्रमाणे गुळाच्या ढेपेवर बसून आली, की जेव्हा कोल्हापूरचा गूळ चांगला झाला तेव्हा पाणी पाहिजे, ऊस पाहिजे, साखर पाहिजे, चरक पाहिजे, त्यासाठी सुतार पाहिजे, मिस्त्री पाहिजे, सबंध गाव उभं राहतं. तसं कोटा सबंध ह्याच्यावर उभं राहिलं. एज्युकेशनसुद्धा इट इज त्यात एज्युकेशन मिळतं असंही नव्हे. म्हणजे तुम्ही मुलांच्यावर दर्पण देता, म्हणजे तुम्ही परीक्षा पद्धत बदललीत ना. त्यामुळे गरीब मुलगा जाऊच शकत नाही हुशार असला तरी. तुम्ही जर सांगता MPSC UPSC आणि याच्यासाठी तयारी करायची, म्हणजे तुम्ही गरीब मुलांना यायलाच देत नाही आहे. तुम्ही कुठली तरी माणसाचा IQ नेमणारी हे करा ना परीक्षेची पद्धत, किंवा दरवर्षी परीक्षा पूर्णपणे बदलेल. काही संबंधच नाही, या आणि बसा. बरोबर. आज म्हणजे महाराष्ट्राचं पानिपत जे होतं आहे ते स्पर्धा परीक्षांच्यामुळे होतं आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षाचे मृगजळ आणि स्वयंरोजगाराचे गिर्यारोहण, यातलं स्वयंरोजगाराचं गिर्यारोहण लक्षात मुलं घेतच नाही आहेत. 100 मुलांच्यापैकी 1 मुलगा होत नाही पास, आणि 100 मुलं आयुष्यातले 3 वर्ष उमेदीची, ज्याचा काही फायदा नाही शिकून पुढे, ते शिकतायत आणि लाखो रुपये खर्च करतायत. त्यामुळे तुमच्या रचना चुकतात आणि त्या तुम्हाला बदलाव्या लागतात. त्या बदलल्या नाहीत तर काय होतं आहे या देशात तुम्हाला दिसतं आहे. आणि त्या बदलल्या तर काय करू शकता हे चीन तुम्हाला दाखवतो आहे. आज तुम्ही एशियाड सांगत असताना तुम्ही विसरता 82चे एशियाड आपण भारतात घेऊन दाखवले प्रचंड मोठ्या प्रमाणात इंदिरा गांधींनी. का एवढे शेकडो कोटी खर्च केले म्हणून विचारत होते. चीन त्यावेळी सामीलही झाला नव्हता. जपान पहिल्या नंबरचा होता आणि आपण दुसऱ्या नंबरचे होतो. आज आपण 4थ्या नंबरचे आहोत. आणि पदक तालिकेत जर आपण घेतलं तर त्यावेळेचा रेशो अधिक आहे. आज पदकं एवढी वाढली म्हटल्यावर चीनची सुवर्ण पदकं आपल्या एकूण पदकाहून अधिक आहे. हे आपण सांगत का नाही? आपण खोटे लोकांना हे का देतो आहे? आपण माणसांना गुंगीत ठेवतो आहे. चीन अनेक पिढ्या आपल्या पुढे गेल्या, कारण नसताना. 82 साली कुठेही नव्हता. पण आज आपण असं म्हणजे आम्ही तर खरं तर गुंगीत आहोत की चांद्रयान, मंगळाची मोहीम, किंवा आम्हाला असं वाटतं की खूप काहीतरी मस्त. पण चीनच्या किती मागे आहोत? म्हणजे हे जे आहे ते आपण तरी पण मागेच आहोत. खूपच मागे आहोत चीनच्या. चीननी त्यावेळी लिहिलं होतं ग्लोबल टाइम्स ते वगैरे. म्हणजे आज तुम्ही केलं आहे ते चांगलं आहे, पण ते आपण खूप मागे आहोत हे लक्षात घ्या ना. अच्छा, म्हणजे ही ज्यावेळी भारताने पहिला आपला ग्रह सोडला, उपग्रह, त्यावेळी आपले डॉक्टर वसंत गोवारीकर त्याचे प्रमुख होते. आणि गोवारीकर माझे अनेक कारणामुळे मित्र, आणि त्याच्यासाठी जे एक न जळणारं कोणत्याही टेम्परेचरला प्लॅस्टिक लागतं ते आम्ही बनवलं होतं. अर्थात तो अतिशय मामूली प्रकार त्यातला. परंतु गोवारीकर मित्र असल्यामुळे म्हणले तूही त्याच्या कार्यक्रमाला ये. त्या कार्यक्रमाला इंदिरा गांधी होत्या. इंदिरा गांधींच्या भोवती 8-10 जण बसलेले होतो, गप्पा झाल्या.
त्या खुश होत्या. नंतर जाताना गोवारीकर म्हणाले की आत्ता आपण चीनच्या पुढे आहोत, पण ज्या प्रकारे प्रयत्न सुरू आहेत त्याप्रमाणे चीन आपल्या पुढे जाईल. तर इंदिरा गांधी म्हणले तुम्हाला जे काही पैसे लागतील ते मला सांगा, ते सगळे येतील. आणि त्यानंतर गोवारीकरांचीच तिथनं हकालपट्टी झाली, त्यांना अमेरिकेत जाऊन नोकरी घ्यावी लागली. पण त्या दिवशी मी रात्री गोवारीकरांची एक विस्तृत मुलाखत किर्लोस्करसाठी घेतली होती आणि त्यात हे सगळ्या गोष्टी विचारल्या होत्या. म्हणजे गोवारीकरही BScला सेकंड क्लासच मिळाले होते. नंतर तसे ब्रिटनला गेले, नंतर PhD केली, नंतर इकडे आले आणि अतिशय साध्या कुटुंबातल्या प्रचंड गोष्टी केलेल्या, डाऊन टू अर्थ माणूस. काकोडकरांचे वडीलसुद्धा, म्हणजे काकोडकरांचे वडील हे गोव्याचे प्रमुख स्वातंत्र्य सैनिक ना, ज्यांना 20-25 वर्ष पोर्तुगाल तुरुंगात ठेवलं होतं, काँग्रेसचे प्रमुख हे. त्यामुळे या सगळ्या लोकांच्यावर हे संस्कार होते ना. पण मग त्या मोहिमेत म्हणजे आता जसं तुम्ही ते प्लास्टिक न जाणार ते केलं, तर अशा खूप गोष्टी म्हणजे खूप शोध पण तुमच्या नावावर आहेत. म्हणजे काय काय तुम्ही लावलेले शोध, म्हणजे आता तुमची पुस्तकं माहिती आहेत, हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण केमिस्ट्रीमध्ये म्हणजे संशोधन म्हणून तुम्ही केलेलं काम. संशोधन 3 पातळीवर होऊ शकतं. म्हणजे एक तर आहे की आम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या, हे बरोबर. भारतात छोटं संशोधन केलं तरी ते लोकांना महत्त्वाचं असतं आणि ते तळागाळातल्या लोकांना हवं असतं. त्यांच्यासाठी तुम्ही ते करणं महत्त्वाचं असतं. मोठ्या कंपन्या भारतात याव्यात म्हणून काही वेळा करावं लागतं आणि काही वेळा जे राष्ट्रीय प्रकल्प असतात त्यांना मदत करावी म्हणून हे गरजेचं असतं. आता मोठ्या उद्योगधंद्यासाठी केलं म्हणजे हाय इम्पॅक्ट पॉलिस्टायरीन ही डव केमिकलची इंटरनॅशनल मोनोपॉली आहे. त्यांच्या नावावर इंटरनॅशनल पेटंट्स आहेत, विच यू कॅनॉट रिफ्रिंज, म्हणजे ज्यात तुम्ही कुठेही पट शोधू शकणार नाहीत. आणि त्यामुळे तू जरी एन्सायक्लोपीडिया ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या मोठ्या ग्रंथात गेलात त्यात तर त्यांनी दिलं आहे की डव केमिकल सोडून हाय इम्पॅक्ट पॉलिस्टायरीन कुणीही बनवू शकत नाहीत, कारण त्यांचे पेटंट्स चिरेबंद आहेत, त्यातनं तुम्ही काही फट शोधू शकत नाही. आणि ते भारतात बनवावं अशी काही अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांची इच्छा होती. त्यांनी तिथेच काम केलं होतं, त्यामुळे त्यांना त्यातली माहिती होती. ही गोष्ट बरोबर आहे. पण त्यांनी दिलेली माहिती बरोबर का खोटी ते आम्हाला किंवा यांनाही फसवत असतील. ICICIला बँक घेताना ICICIची इच्छा होती. त्यामुळे आणि हाय इम्पॅक्ट पॉलिस्टायरीन आपण अनेक ठिकाणी वापरतो. ते म्हणजे लवचिक रबर असत जे आपण रेफ्रिजरेटरच्या आत घालतो, अनेक ठिकाणी वापरतो ते. आणि ते भारतात तेव्हा बनवायचं नाही. त्यामुळे आमच्या लक्षात आलं की डव केमिकल जे करतं आहे ते सगळं मोठ्या प्रमाणात बनवलं जातं. भारतात त्यांना दिवसाला 3 टनाच्या पलीकडे काही बनवायचं नसणार. त्यामुळे त्यांच्या पेटंट्सना अजिबात धक्का न लावता आपण नवीन प्रकारचे स्टरर म्हणजे आपल्या हे बनवू शकतो. स्टरर म्हणजे आपण ज्याने घुसळण करतो, आपण ज्याला रवी म्हणतो, ती बनवू शकतो. आणि ती हे व्हावी म्हणून भारतातला प्रमुख पेटंट अटर्नी दावर, जो आमचा मित्र झाला, त्याच्यावर आम्ही 40 पेटंट्स फाईल केले. आणि ती पेटंट्स अशी आहेत की त्यांनी काय करता येणार नाही. आणि त्यामुळे ते प्लांट आता सुरू आहे अनेक वर्ष आणि व्यवस्थित चाललेलं आहे. म्हणजे ती पेटंट्स ही आमची खरी आहेत. नंतर काही वेळा कसं होतं की भारतात पण येत होती का? भारतात येऊ शकले असते, पण त्यांना भारताच्या ह्याची त्यावेळी हे नसेल ना की भारतात एवढं मोठं प्लांट टाकणं, हे टाकणं. म्हणजे ते आले असते आणि त्यांनी जर 100 टनचं प्लांट टाकलं असतं तर हे लगेच संपले असते. म्हणजे आपण जे आपल्या गनिमी काव्यानं अधनंमधनं जागा शोधत असतो त्याप्रमाणे ते शोधत होते. त्यांनी टेक्नॉलॉजी काही प्रमाणात आणली होती. ICICIचे प्रमुख त्यावेळी नाडकर्णी होते, सुरेश नाडकर्णी. त्यांच्या मनात प्रश्न होता, हे लोक आपल्या कंपनीला फसवत आहेत त्याचप्रमाणे आपल्यालाही फसवत आहेत का? की हे पहिल्यांदा चेक केलं पाहिजे आपण इथं. ते नंतर होतं आहे का हे छोट्या प्रमाणात आपण प्रयोगशाळेत, नंतर स्मॉल स्केलवर चेक केलं पाहिजे. नंतर त्यांच्या पेटंट्सचं संरक्षण दिलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. ते सगळं आम्ही केलं आणि ते सुरू आहे. हे म्हणजे मोठ्या कंपन्यांच्यासाठी केलेलं. आणि यासाठीची पेटंट्स ही खरी पेटंट्स असतात. दुसरी म्हणजे आम्ही जी मोठी गोष्ट केली की भारतात
आपली जी औषधं असतात त्यातली बरीच औषधं आपल्याकडे येण्यापूर्वी त्यांचं निर्जंतुकीकरण स्टरलायझेशन करावं लागतं. आणि ते स्टरलायझेशन भारतात जे होतं त्यासाठी तुम्ही ती एका बंद डब्यात ठेवता आणि त्यात तुम्ही इथिलीन ऑक्साईड असा फिरवत असता. इथिलीन ऑक्साईडमुळे बाकीचे जंतू जातात, पण ती प्रोसेस महाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथिलीन ऑक्साईड तसा वाईट आणि थोड्या प्रमाणात PPB लेव्हलमध्ये म्हणजे पार्ट्स पर बिलियन राहायचा धोका असतो. त्यासाठी आपल्या भाभा ॲटॉमिक एनर्जीने त्यांच्या चेंबूर येथे आयसोमेड म्हणून एक प्लांट लावलं होतं की तिथे तुम्ही घेऊन या. ते अतिशय सोपं आहे. एक संपूर्ण रेडिएशनचा सोर्स आहे. तो खालती पाण्यात असतो. पाण्यात असताना त्याचा काही त्रास नसतो आणि वरच्या खोलीत असे पट्टे फिरणारे आहेत. त्या पट्ट्यांच्यावरती औषधांचे बॉक्स ठेवलेले असतात. ज्यावेळी ते फिरवायचे असतात त्यावेळी हा वर येतो. त्या औषधांच्या बॉक्सवरती लाल स्टिकर लावलेला असतो. ज्यावेळी तो ग्रीन होतो त्यावेळी स्टरलायझेशन पूर्ण झाले, ते आपोआप बाहेर येतात. ही अतिशय सोपी रचना होती, पण ही भारतात कुणीही करत नव्हतं कारण रेडिएशनची भीती, इतर गोष्टी. आम्ही ते करायचं ठरवलं आणि आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटच्या आवारात सार्क म्हणजे श्रीराम इन्स्टिट्यूट रेडिएशन प्लांट लावलं. त्याचं उद्घाटन करायला मधुलिमय आले होते आणि शिवराज पाटील त्यावेळी याचे सायन्स टेक्नॉलॉजीचे मिनिस्टर होते, ते आले होते. आणि दुसऱ्या दिवशी आमच्यावरती एन्व्हायरमेंटल लॉबीनी, त्यावेळी शशीभूषण केंद्रीय मंत्री होते आणि तेही त्या लॉबीचे होते, त्यांची कॉलेजेस आमच्या जवळ होती, रामजस कॉलेज आणि हिंदू कॉलेज आणि इतर कॉलेजेस. ते म्हणले या रेडिएशनचा तिथल्या मुलांना लोकांना त्रास होईल. आता आम्ही त्या कॉलनीत राहत होतो. त्या कॉलनीत आमचे बंगले होते आणि ते संपूर्ण फुलप्रूफ आहे. ते पाण्यात गेल्यावर काही होत नाही. पण एकदा ते सुप्रीम कोर्टात गेल्यावर जावं लागतं. सुप्रीम कोर्टात गेल्यावर आम्हाला शेवटी नरिमनलाच घ्यावा लागला. नरिमनची फी द्यावी लागली. परत दरवेळी तुम्ही गेलात की तारीख पे तारीख असते, पण तारीखच्या दिवशी नरिमनच्या समोर आपण रांगेत उभं राहायचं. त्याला आणि त्याच्या ॲसिस्टंटला सायन्समधलं काही कळत नाही, त्याला समजावून द्यायचं. असं झालं. पण शेवटच्या दिवशी नरिमन नव्हताच, परंतु सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं आणि ते प्लांट आज जवळजवळ 30-35 वर्ष 98% एफिशियन्सीने सुरू आहे आणि त्यात प्रचंड प्रॉफिट आहे. पण या देशात इतर कोणी यायलाही तयार नव्हतं. रेडिएशन आहे. परत सरकारी खातं म्हटल्यावरती तिथे तुम्हाला काय काय करावं लागेल. म्हणजे ॲटॉमिक एनर्जीला मी सांगितलं की तुम्ही 1 विंडोवर ठेवा की तुम्ही आल्यावर सगळं होईल. पण ते करत असताना आमचं जे त्यांना म्हणणं होतं की कांदे असेच करता येतात, कांद्याचं निर्जंतुकीकरण व्हावं, तेही मान्य होतं. आणि बार्कची जी मोठी कमिटी होती आयसोमेडची, त्याचा मी पण अध्यक्ष होतो, सभासद होतो. काकोडकरही अध्यक्ष होते. ब्रीट त्याला म्हणतात, बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आयसोटोप अँड टेक्नॉलॉजी इन इंडस्ट्री. त्यावेळी 1998 साली आम्ही चर्चा करत होतो हे प्लांट कसं बसवता येईल कांद्याचं. आपण अजून बसवलेलं नाही आहे. कांद्याचा प्रश्न निघाला, संपला असता सबंध. कांद्यासाठी तुम्ही का नाही केलं? तुम्ही जो सांगितला तो उपाय, तो ती रेडिएशन म्हणजे निर्जंतुकीकरणाचा, म्हणजे कांदा कितीही काळ टिकू शकतो. म्हणजे किती काळ म्हणजे 4 महिने 6 महिने. म्हणजे कांद्यात तर इतर अनेक गोष्टी आहेत ना, म्हणजे त्यावेळी नव्हत्या. म्हणजे प्रयोग परिवारचे श्रीय जे म्हणायचे की पूर्वीच्या काळी त्यांचं होतं की पोस्टकार्डवर करावं. आता जर सगळे कांदा किंवा टॉमॅटो उत्पादक एका ग्रुपमध्ये ईमेलवर असतील तर आत्ता माझ्याकडे किती टॉमॅटो आहेत आणि 1 महिन्याने माझे किती टॉमॅटो बाजारात येणार आहेत, तर त्यातल्या निम्म्यांना कळेल आत्ता मी टॉमॅटो बदलायचे. उरलेले टॉमॅटो या दराने विकतील, निम्मे पैसे मला मिळतील. मार्केटला वाय यू आर नॉट रिमेनिंग ॲज अ सेलर्स मार्केट जेव्हा तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. कांदा टॉमॅटोला इतर उत्पादनं तुम्ही का नाही देत? टॉमॅटोचे तिथेच सॉस का नाही बनलं जात? म्हणजे तुम्ही या प्रश्नांना उत्तरच देत नाही ना. तुम्ही प्रश्नाला उत्तर तात्पुरती शोधता आणि बाजूला होता. तर ते आम्ही केलं, ते सुरू आहे, ते असू देत. पण त्यावेळी आमच्या लक्षात आलं की काही केमिकल्स बनवण्याच्या प्रोसेसेस फार कठीण असतात. म्हणजे आपण आणि ब घेतला,
100 किलो एकत्र ठेवला एखाद्या द्रावणात आणि तो जर त्याच्यावर प्रचंड भार म्हणजे प्रेशर दिला, प्रचंड तापमान म्हणजे टेम्परेचर दिलं, तर ते जवळजवळ 10-15 तासांनी होतं. पण ते जर आपण तसंच रेडिएशनच्या भोवती फिरवलं तर 10-15 मिनटात ती रिॲक्शन होते. रेडिएशन वर्क्स ॲज अ कॅटॅलिस्ट. आता त्यावरती आम्ही पेटंट्स घ्यायची ठरवली आणि भारतात ॲटॉमिक एनर्जीवर पेटंट्स घ्यायला परवानगी नाही आहे. पण ते शेवटी तुम्ही संरक्षणाशी जोडलेलं होतं ना. पण त्याला खास करून परमिशन मिळाली आणि आमच्या नावावर किंवा माझ्या नावावर 10 पेटंट्स जी आहेत ती रेडिएशन वापरून वेगवेगळे पदार्थ कसे बनवता येतील. आज तुम्ही क्रोसिनसाठी किंवा ह्याच्यासाठी जो रॉ मटेरियल लागतं ते तुमचं जे काय आहे ते तुम्ही कुठनं आणता? चीनमधनं आणता. ते तुम्ही आणता याचं कारण काय की तो जर इथे बनवलं तर त्याला कलर येतो. तो कलर का येतो? तो तुम्ही केमिकल पद्धतीने बनवता. या साध्या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीत. पण आमच्या लहानपणापासून आम्ही कॉलेजात असल्यापासून विचार करायचो. पण अशा रेडिएशनला बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. म्हणजे तुम्ही जोपर्यंत लोकांच्यावर हे करत नाही, म्हणजे 90 साली रशियाकडे प्रचंड तंत्रज्ञान होतं, पण तंत्रज्ञान व्यापाराकडे मार्केटकडे नेलं पाहिजे त्यांच्या लक्षात आलं नाही, ते कोसळले. चीनकडे तंत्रज्ञान नव्हतं पण 90 साली हे त्यांच्या लक्षात आलं आणि 10 वर्षात त्यांनी जग काबीज केलं. तर तुमचं तंत्रज्ञान आणि जग हे तुम्हाला एकत्र ठेवता आलं पाहिजे. तर अशा प्रकारची काही पेटंट झाली. आता दुसरं म्हणजे आपण अंटार्क्टिका मोहीम सुरू केली. अंटार्क्टिकात जायला 1 महिना लागतो, बोटीने जातो, यायला 1 महिना बोटीने, तिथे राहायला 2 महिने आणि ते 4 महिने असतं. जाऊन काय करतात काय नाही त्याच्यावर मी लेख लिहिला होता आणि ग्रेट भेटमध्ये निखिललाही सांगितलं होतं. तो माझ्या पुस्तकातही असेल का. तर अंटार्क्टिकाला जाणंही गरजेचं एका कारणासाठी आहे की आज जगात जे आहेत त्यापेक्षा सर्वाधिक युरेनियमचे आणि पेट्रोलियमचे साठे अंटार्क्टिकात आहेत. पण अंटार्क्टिकातल्या बर्फाची जी जाडी आहे सरासरी ती 4 किलोमीटर आहे. म्हणजे त्याच्या खाली जाऊन ते काढणं वगैरे ही टेक्नॉलॉजी आज अशक्य आहे. पण ज्यावेळी ती टेक्नॉलॉजी मिळेल त्यावेळी अंटार्क्टिकाचं गिरणगाव होईल. त्यामुळे जे त्यांचा जो करार झालेला आहे तो असा आहे की अंटार्क्टिकात जाऊन जे देश संशोधन करतात त्यांचा त्याच्यावरती अधिकार असेल. हे अमेरिका, रशिया, जर्मनी, जपाननी केलं होतं. ते भारताच्या लक्षात आलं आणि भारताने सुरू केलं. आणि यातही आपण पुढे होतो. आपल्यानंतर चीनने सुरू केलं हे लक्षात घ्या. आपण हे सुरू केलं तर 1882 साली सुरू केलं. ते कुठल्या केलं त्यावेळी काकोडकर नाही, त्यावेळी आपले कासिम होते आणि कासिम हा तसा उत्साही माणूस होता आणि तो NIO म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोव्याचा प्रमुख होता. त्यांनी ते सुरू केलं. ते सगळं ठीक आहे. तिथे काय होतं की जायला 1 महिना, यायला 1 महिना, राहायला 2 महिने. ते सगळे लोक जायचे ते जेव्हा 24 तास सूर्य असतो तेव्हाच जायचे. पण ते जे 80 लोक जायचे त्यापैकी 12 लोक वर्षभर तिथे राहायचे. म्हणजे 6 महिने प्रचंड काळोख असताना त्यांना तिथे राहायला लागायचं. तर त्यासाठी त्यांच्यासाठी घर बांधलेलं होतं. त्या घराला जनरेटर्स होते, बाकी सगळ्या सोयी होत्या आणि तिथे राहायचे, व्यवस्थित करायचे. आणि नाही म्हटलं तरी ते डोक्यावर प्रचंड प्रेशर असतं. तुम्ही एकटे आहात, तेव्हा टेलिफोनही नव्हते, कुणाशीही बोलायचं नाही, ते करायचं नाही. आणि 3 याच्यानंतर ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं. पहिल्या 2दा साध्याच होत्या. तिसऱ्या वेळी त्यांनी ही सुरू केली विंटर, जी रात्र असताना राहते. त्यासाठी जी बिल्डिंग लागते ती तुम्ही इंग्लंडमधून प्रचंड पैसे देऊन आणलीत. ती भारतात का बनवली नाही त्याला काही कारण नाही. भारतातले कारागीर ते बनवू शकले असते, ते असो. ती सबंध लाकडाची लागते हे बरोबर आहे. तुम्ही पहिल्या मोहिमेत होता? पहिलं मी 4थ्या मोहिमेत. मी जे गेलो ती मोहीम 4थी. म्हणजे ती महत्त्वाची एवढ्यासाठी की म्हणून तुम्ही ती बिल्डिंग लंडनमधून आणलीत, त्यासाठी पडदेही तिकडनं आणलेत, प्रचंड खर्च केलात आणि ती उभारल्यावर तुम्हाला ते वर्ष संपायच्या आधी लक्षात आलं ती लाकडी आहे आणि लाकडाला जर आग लागली तर अंटार्क्टिकात आग विझवायला पाणी नाही. म्हणजे तुम्ही बर्फ खोदून काय पाणी टाकू शकत नाही आणि विंड व्हेलॉसिटी अधिक आहे.
त्यामुळे काही तासात सबंध बिल्डिंग भस्मसात होईल. त्यामुळे ती सबंध बिल्डिंग तुम्ही फ्लेमप्रूफ पेंट लावला पाहिजे. तर फ्लेमप्रूफ पेंट त्यासाठी बनवला पाहिजे आणि तिथे जाऊन लावला पाहिजे. तर कासिम त्याचे प्रमुख होते. कासिमची मुलगी आमच्याकडे काम करायची. तर कासिमने मला बोलवलं. कासिम म्हणले असा पेंट बनवता येईल का? मी म्हटलं बनवता येईल. कासिम म्हणले किती पैसे लागतील? मी म्हटलं एवढे लागतील. कासिम म्हणले एवढे नाही झाले तर म्हटलं आम्ही तुम्हाला डबल गॅरंटी द्यायला तयार आहोत. तुम्ही सांगाल त्याच्यावर आम्ही देऊ, प्रायव्हेट याच्यात. कारण त्यात काहीच कठीण नव्हतं. आणि नंतर आमच्या लक्षात आलं तर त्याहूनही अधिक सोपं होतं. कारण काय होतं की ज्यावेळी ते पहिल्यांदा पेंट घेऊन गेले त्यावेळी तो पेंट अंटार्क्टिकाच्या तापमानात क्रॉस लिंक व्हायचा आणि त्याची जेल बनायची. म्हणजे खरी गरज ही होती की पेंट लावतानाच पेंट बनला पाहिजे. इन सिटू पॉलिमरायझेशन म्हणजे 2 मोनोमर एकत्र येतात, पेंट बनतो आहे त्याचवेळी पॉलिमर बनतो आहे. त्यामुळे इन सिटू पॉलिमरायझेशन वॉज अ व्हेरी सिम्पल आन्सर. ते राष्ट्रीय प्रयोगशाळांच्याकडे गेले होते. त्यांच्यापैकी कोणीच केलं नव्हतं. हे करायचं कारणच नव्हतं त्यांना काही. ते यांच्याकडेही गेले होते. आपली ते बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ते बनवू शकले असते. ते आमच्याकडे आले. फार चांगली काम होतं आम्हाला. ते आम्ही घेतलं, ते आम्ही केलं. पण आमच्यातले कोणी जायला तयार नव्हतं रे की याला ते कोणी जाणार. आणि माझी इच्छा फार जावी म्हणून मी गेलो. मग तिथे जे काही भयान प्रकार होतात ते लिहून मी राजीवलाही कळवलं. त्यावरही लिहिलं. त्यावरही माझ्या त्या ना डावणे या उजवं या पुस्तकात एक लेख आहे, भारताची अंटार्क्टिका मोहीम. अक्षरच्या दिवाळी अंकातही होता. त्यामुळे अशा वेगवेगळ्या गोष्टी करायला. पण त्या अंटार्क्टिकाचं सगळ्यात अजून न विसरतानारा अनुभव म्हणजे काय क्षण होता किंवा सगळ्यात थरारक आठवण कुठली त्या मोहिमेतली? नाही, अंटार्क्टिकात थरारक मोहीम असं काय तो लेख वाचल्यावर तुझ्या लक्षात येईल की अंटार्क्टिकात तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर थरारक मोहिमे आहेत. पण ते थरारक आहे असं तुम्ही दुर्दैवाने या देशातल्या जनतेच्या मनावर, या देशातल्या वृत्तपत्रांच्या आणि वाहिन्यांच्या माहिन्याच्या जोरावर थोपवतं. अंटार्क्टिका जायला 1 महिना, यायला 1 महिना. त्या अतिशय वातानुकूलित बोटी असतात. त्यात 5 स्टार राहायची, जेवायचे, व्हेज नॉनव्हेज पाहिजे तेव्हा दारू पाहिजे तेव्हा, चॉकलेट्स, सगळ्या गोष्टी. तिथे तुमचं ते मोठं घर आहेच पण तुम्ही टेंटवर झोपता. तिथं तयार जेवण असतं सगळं. ते तुम्ही गरम पाण्यात घातलं की होतं. परत तिथे तुम्हाला काळा चष्मा कायम लावावा लागतो. कारण सूर्यप्रकाश धगधगीत असला तरी तो बर्फावरून जेव्हा परिवर्तित होतो त्यावेळी तुमचे डोळे कायमचे किंवा तात्पुरते आंधळे होऊ शकतात. म्हणजे झोपतानासुद्धा हे लावायचं. त्यामुळे तसं व्हायचं कारण काहीच नाही. पण एक शक्यता म्हणजे काय होतं की काही वेळा तिथे हे येतो व्हाईट ब्लॅकनेस. म्हणजे एकदम बर्फाचे असे बारीक बारीक कण जे पांढरे शुभ्र असतात त्यामुळे संपूर्ण काळोख होतो. त्यामुळे तुम्हाला काही दिसत नाही. तो एक असा वेगळा अनुभव असतो. त्याला व्हाईट ब्लॅकनेस, त्याला मी तर तुला विसरलो. त्याला असंच काहीतरी नाव आहे. पांढऱ्या रंगामुळे पांढरे म्हणजे अतिशय बारीक असे बर्फाचे कण सगळीकडे पसरलेले. त्याला मी आता विसरलो. परंतु तो पण त्या पडद्याआड म्हणजे काहीच दिसत त्या तुम्हाला काही दिसत नाही. हा एक प्रश्न असतो. दुसरं म्हणजे एखादी टेकडी तुम्हाला दिसत असते बर्फाची आणि तुम्हाला वाटतं ही काहीतरी एक अर्धा 1 किलोमीटर किंवा एक जवळजवळ 100-200 फुटावर आहे. आपण चालत जाऊ. सगळं सामान घेतलेलं आहे, बूट आहे, कपडे घातलेले आहेत, अन्न बरोबर आहे. तुमच्या लक्षात येत नाही की इथली हवा संपूर्ण त्याच्यात कुठलेही दूषित कण नाही आहेत. त्यामुळे सूर्यप्रकाश परावर्तितच होत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जे 100 फूट वाटतात ते कदाचित 1 किलोमीटर असू शकतं. त्यामुळे जाताना तुमची दमछाक होते. परत तुम्ही जर रस्ता चुकलात तर तुम्हाला लोहचुंबकाचा उपयोग नाही ना, कारण तुम्ही दक्षिण ध्रुवावर जातात. म्हणजे तुमच्याकडे ते इलेक्ट्रॉनिक गॅजेट पाहिजेत. पण काही वेळा काय होतं की काही लोक वेड्यासारखे कपडे न घालता बाहेर जातात काय होईल म्हणून. किंवा बोटीवरनं तुम्ही खाली उतरता आणि तुमच्या लक्षात येत नाही की बर्फ जे खालचं दिसतंय ते दुभंगलं जातं. म्हणजे आपल्या काहीतरी 7व्या किंवा 8व्या याच्यात आपले 3 शास्त्रज्ञ मारले का गेले? ते खाली गेले होते. आणि खाली गेल्यावर आपण दुसऱ्या बाजूला असतो, पेंग्विन आहे, तितर आहे, आणि बर्फ दुभंगायला लागतं.
तुम्ही तेवढ्यात उडी मारून आलात तर ठीक आहे हो. वाढलं तर तुम्ही काय करणार. म्हणजे अशा ज्या गोष्टी असतात आपल्याकडे, जे केअरफ्री वृत्ती असते ना, व्हाईट ब्लॅक वगैरे असतं त्याला काहीतरी, व्हाईट ब्लॅक असं काहीतरी नाव आहे, त्याच्यावर मी ते सविस्तर लिहिलं आहे. त्यामुळे आपल्या देशातही अशा मजेशीर गोष्टी होत असतात, आपण घेत असतो आजच्या परिस्थितीत. त्यात तो पेंटचा आणि तो सगळी तो पेंटचा मी घेतला, पेंट तिथे लावला, इतर गोष्टी केल्या. आणखी कुठलं पेटंट आहे तुमचं? इतर पेटंट्स छोट्या मोठ्या अशा आम्ही करतो की आता आपल्या पहाडी विभागात काही ठिकाणी त्या लोकांना काहीच उद्योग नसतो आणि ते लाकडी असे सुंदर मग वगैरे बनवतात. ते तेल, साखर, लोणी लावून, पण ते इतके छान असतात. पण त्यात तुम्ही पाणी वगैरे ठेवलं तर ते बाहेर येतं. त्यात तुम्ही ड्रिंक वगैरे प्यालात तरी वाईट आहे. पण आमच्या लक्षात आलं त्याच्यातलं जर आपण बाहेरून एक विषारी नसलेला नॉन टॉक्सिक असा लेअर लावला तर त्यातनं बियर वगैरे बाहेर जाणार नाही. आणि लाकडी एन्व्हायरमेंट फ्री यातनं बियर वगैरे तुम्ही पिताय असं म्हटलं तर जगात त्याला फार मागणी येईल. त्यामुळे ते केलं आम्ही, ती पेटंट्स घेतली. अर्थात ही पेटंट्स घ्यायला काही फार अक्कल लागत नाही, म्हणजे पेटंट कोणी घेऊ शकतो. मला पण नाही कळलं पेटंट कोणी घेऊ शकतो म्हणजे पेटंट्स म्हणजे काय, व्हॉट इज नॉट नोन इन द आर्ट, जे बाहेर माहीत नाही ते तुम्ही काहीतरी करताय. म्हणजे अरविंद जगताप असा बसतो आणि असं बसून इंटरव्ह्यू घेतला तर समोरचा माणूस मेस्मराईज होतो. असं तू जर पेटंट घ्यायचं ठरवलंस आणि तू जर पेटंट घेतलंस आणि त्याला कोणी ऑब्जेक्शन दिलं नाही, कोणी ऑब्जेक्शन दिलं त्याला उत्तर दिलंस तर पेटंट मिळतं. पेटंट मिळाल्यावर तुला त्याची फी द्यावी लागते आणि दरवर्षी पेटंट सुरू ठेवायला फी द्यावी लागते. पण आम्ही ते का घ्यायचो की तो जो छोटा उद्योगपती असतो त्याला माझ्याकडे पेटंट आहे याचा आनंद मिळतो. आणि त्यातून आम्ही पेटंट लिटरसी लोकांना द्यायचो की पेटंट काय आहे, काय समजून घ्यावं. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही, नाहीतर या देशाला तुम्ही एकच्या हल्दीघाटची लढाई म्हणून फसवलंच ना. हल्दीघाटची लढाई काय म्हणजे हळदीवरती पेटंट परदेशात घेत आहेत, ते घेतलं तर भारतातला हळदी जाईल तसं काही नव्हतं. पण संबंध भारतातला असा हे झाला ना, आम्ही प्रचंड मोठं केलं ना. त्याच्यावर काही काळ CSIR चालल्या. पण हे जे या देशात होतं, पण तो काय प्रकार होता म्हणजे तसं ते कसंच ना, हळदीघाटला जर आम्ही अमेरिकेत जाऊन ही पेटंट्स थांबवतो. आता अमेरिकेत जाऊन त्या पेटंटला कोणी ऑब्जेक्शन घेतलं थांबवू शकले असतात. ती तुमच्याच लोकांनी केली होती का हाही प्रश्न नाही. ती केली असती तर तुम्हाला इथे घ्यायला ऑब्जेक्शन आलं असतं का हाही प्रश्न नाही. ते केलं तेही ठीक आहे, पण त्यात फार काही नव्हतं. खरी परिस्थिती आहे, आज तुम्ही इंटरनॅशनल पेटंट का घेत नाही. तुमच्याकडे एवढ्या नॅशनल लॅबोरेटरीज आहेत अँड दे आर फॉर CSIR, कॉन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. तुम्ही किती संशोधन केलं आणि त्यातून तुमचे चालतात का, करदात्यातून पैशातून तुम्ही चालताय. बरं, तुम्ही इंटरनॅशनल पेटंट्स किती घेतलीत, भारताची क्रमवारी किती आहे आज. चीन आणि अमेरिकेच्या आपण किती मागे आहोत. पण ते आपण नीट समजून घेऊ. आता आधी आपण जे बोलत होतो ते इंडियन पेटंट्स कुणी घेऊ शकतो. भारतात ते परदेशात तुम्ही पेटंट घेतले की तिथले लोक सतर्क असतात. अच्छा. की तिथल्या कुठलीही कंपनी, प्रत्येक कंपनीचे पेटंट असं एक संबंध विंग असते ना, त्या लोकांचं कामच ते असतं की कुणीही पेटंट फाईल केल्यावर आपल्याला ते ताप द्यायला होईल का, ते ताप द्यायला झालं तर इथेच अडवावं का. परत पेटंट रायटिंग इज ऑल्सो नॅक. म्हणजे पेटंट रायटिंग इज लाईक अ लेडीज ड्रेस. इट इन्क्रीजेस युअर क्युरिओसिटी बट नेवर रिव्हिल्स एनिथिंग. तुम्ही जेव्हा पेटंट वाचता तेव्हा तुम्हाला वाटतं आहे महत्त्वाचं आहे, पण त्यात मी एवढे ऑप्शन्स ठेवलेले असतात की ते करायचे म्हटलं तर त्याला 1 वर्ष लागते. त्यामुळे रीडिंग द पेटंट इज ऑल्सो एन आर्ट. की पेटंटमध्ये मी काय देतो, A and B should be added in the percent 10 to 70, preferably in 50 to 55. Additives should be this to this. 10 additives ची नावं देतो. अच्छा, म्हणजे मला या वस्तूचं पेटंट पाहिजे पण ती कळली पण नाही पाहिजे लोकांना की कशी एक वस्तू कळली पाहिजे, प्रोसेस कळली पाहिजे. वस्तू असेल तर ते वस्तूचं पेटंट तुम्ही घेतलं तर ते सोपं असतं ते. पण त्या वस्तूचं प्रोसेस म्हणजे प्रोसेस पेटंट्स जी असतात. पण भारतात तुम्ही जे बनवता, आता भारतात पेटंटसुद्धा का नाही की भारतात आता आजची परिस्थिती मला माहीत नाही, पण मी जेव्हा कोट्याला होतो तेव्हा कोट्याजवळच्या कुठल्याही खेड्यात तुम्हाला कोका कोला मिळायचा आणि तो कोका कोला गोड असायचा. त्यानं जर तुम्ही खरा कोका कोला दिलास तर ते म्हणले असते हा स्प्युरियस आहे. का कुणी कोका कोला बनवून बाटली लोकांच्या डोळ्यात घालू शकतो ना.
त्यामुळे मी आता त्या कंपनीचं नाव सांगत नाही, परंतु आम्ही कॅमल इंकसाठी सुद्धा गमस्टिकवरती काम करत होतो. तर एका कंपनीला म्हटलं की तुमच्या नावावरती अनेक स्प्युरियस स्टेशनरी मटेरियल विकलं जात असेल. ते म्हणले आम्हाला माहिती आहे 20-25% विकलं जातं, पण आम्ही धाड घातली तर काय होईल. गावभर बातमी होईल की आमचं स्प्युरियस मटेरियल असतं. 6 महिने आमचा बिझनेस राहील आणि ते दुसरीकडे सुरू करतील. आणि हे करता येत नाही. तुला जयराज सळगावकर सांगेल, काल निर्णय हिंदीत निघायचा आणि प्रचंड खप होता. आणि जयराजला कळलं की हिंदीत ते बनतं खोटं, एका डुप्लिकेट म्हणजे संपूर्ण खोटं, संपूर्ण हे करून मोठ्या प्रमाणात. आणि तो करतो त्या माणसाचं नाव त्याने काढलं, ते सगळ्या त्या दुकानाचं नाव काढलं. मग जयराज अजून आहे. जयराज माझ्याकडे दिल्लीला आधी ठरवून आला. मग मी त्या दिवशी रजा घेतली. आम्ही दोघं तिथे गेलो. तिथे गेल्यावर त्या पोलिसांना वगैरे बोलून घातलं. आतनं असे त्याच्या गोदामातनं प्रचंड गठ्ठेच्या गठ्ठे काढले. सगळे स्प्युरियस होते. तो माल सगळा हे होता, हे सगळं होतं. नंतर आता ती परत ह्याला केले पाहिजे. म्हणजे तो माणूस इथला पोलीस आणि महाराष्ट्राचा पोलीस सगळे विमानाने मुंबईला जाणार. जयराज म्हणला आता विमानातच मांडवणी होणार म्हणला. म्हणजे हा खटला 5 वर्ष चालणार. त्याचा निर्णय अजूनही लागला आहे की मला माहीत नाही. म्हणजे मी दिल्ली सोडण्यापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे 25-26 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि जयराज तेव्हा प्रचंड उत्साहात होता. कालनिर्णय तर कितीतरी होता ना. कालनिर्णय मोठ्या प्रमाणात हिंदी भाषेत चालायचा आणि तो छापायला तुम्हाला काहीच लागत नाही. या गोष्टी सगळीकडे होत असतात ना. पण त्या थांबवायच्या कशा आहेत, ते मार्ग वेगळे आहेत. ते म्हणजे ग्लुकोज बिस्किटसारखं आहे. पार्ले ग्लुकोज बिस्किटचं डुप्लिकेट येऊच शकत नाही. 5 रुपयात तुम्ही ते पाकिट देऊच शकणार नाही. असं देऊन बंद करून त्यांचा प्रॉफिट 2 पैसे आहे का 5 पैसे आहे हा प्रश्न वेगळा. पण संबंध भारताचं मार्केट त्याच्याकडे आहे. तुला जर उद्या कोणी सांगितलं की तू बनव, तू म्हणशील ते शक्यच नाही. हा गहू, हा आटा, ही मशिनरी, हे संपूर्ण पॅकिंग, हे संपूर्ण लॉजिस्टिक, जेवढे मोठ्या प्रमाणावर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यात ते बघतातच. 5 पैसे झाले तरी चालतील. कुणालाही 10 रुपयाच्या खाली ते विकता येणार नाही. त्यांचं पॅकिंगच असं आहे, एवढे दिवस चालेल, क्वालिटी तेवढी. पण तो इंडियन पेटंट आणि विदेशी पेटंट काय फरक आहे? इंटरनॅशनल आपल्याकडे पेटंट घ्यायलाच लोक फार सिरियस नसतात. पेटंट घेऊन काही फायदा नसतो, लोकांना माहिती असतं. पेटंटशिवायही चालू शकतं. आणि इंडियात पेटंट घेतल्यावर पुन्हा तुम्हाला त्याची फी दरवर्षी भरावी लागते, 14 वर्ष भरावी लागते. आमचंही आता जे ह्याचं पेटंट असेल त्याचे कोणी नंतर फिया भरले नसतील, ते असतील आणि बाजूला गेले असतील. पण लोकांना पेटंट लिटरसी पाहिजे आणि पेटंट घेण्याच्या ताकदीचं आपण काही बनवतो आहे. आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांनी वगैरे इंटरनॅशनल पेटंट्स घ्यायच्या ताकदीचं काही बनवतो आहे आणि ते विकतो आहे, असं करता आलं पाहिजे. नाही, आता हे पेटंटवरून म्हणजे आता समजा खेळाडू असतील तर त्याच्या एका सामन्यावरून त्याला जज केलं जातं ना, की हा नाही खेळला, कोहली नाही खेळला, कोहली फॉर्ममध्ये नाही आहे. कलावंतांनाही तसं जज केलं जातं की हा आता फ्लॉप नाही. म्हणून पण शास्त्रज्ञांना असं कोणी जज करण्याचं काही सोयच नाही ना आपल्याकडे. म्हणजे शास्त्रज्ञांना एका ह्याच्यात काय काम, शास्त्रज्ञांना लॉंग ह्याच्यात करता. आता हे जे आहे की कोण असावं काय असावं, जेव्हा तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स येईल त्यावेळी कदाचित तो व्यवस्थित देऊ शकेल आन्सर, की हा माणूस अँकर म्हणून असावा की नसावा. या दोघांच्यापैकी अधिक पोलीस कमिशनर चांगला कोण, त्या सगळ्यातनं तुम्ही कदाचित बाहेर पडू शकाल. नाही, मागे जसं तुम्ही म्हणलं होतं की शास्त्रज्ञांनी काय आत्तापर्यंतचे शोध किंवा काय हा कुठेतरी ताळेबंद, हे कुठेतरी नाहीच केलेलं. तुम्ही काही केलं नाही, हाच ताळेबंद आहे ना. पण का होतं असं, ही का निर्माण? तुम्हाला जर या देशातले लोक प्रचंड हुशार आहेत, पण ते प्रचंड अनेक कारणामुळे आळशी आहेत, की निवांतपणे वेळ जातो आहे ना, तो जाऊ दे. म्हणजे ते आपल्या समाजात आधी नसेल, पण आधी नसलं तरी त्या तुमच्या बलुतेदार पद्धतीमुळे किंवा जातीव्यवस्थेमुळे हेच काम पुन्हा पुन्हा करायचं आहे. आणि त्यात आपण काय अधिक चांगलं बनवायची गरज नाही. तुमच्या जातीव्यवस्थेचा जो एक चांगली गोष्ट किंवा तोटा झाला असेल की 2 दुकानदार जर समोरासमोर असतील तर समोरच्या दुकानदाराला संपवावी त्याची इच्छा नव्हती, कारण तो त्याच्याच जातीचा म्हणजे त्याच्याच परिवारातला होता. म्हणजे त्याच्याशी स्पर्धा नव्हती,
त्यामुळे हिंदूंचा विकास दर शून्यावर आला. पण त्याचवेळी दोन्ही दुकानदारांना माहिती होतं, मी जर मरण पावलो तर समोरचा दुकानदार माझं दुकान घेणार नाही, माझ्या मुलाला तयार करून दुकान त्याच्या हातात देईल आणि माझ्या मुलीचं लग्न ही त्याची जबाबदारी असेल. त्यामुळे मानसिक समाधानाचा जो बुद्ध्यांक किंवा अंक किंवा इंडेक्स असतो त्यात भारत वर गेला. या एका रचनेत आपली रचना बरोबर होती का चूक होती, त्यात काय वाईट गोष्टी झाल्या, हे सगळं विवेकानंदांनी इतर ठिकाणी सांगितलं, वेगळ्या गोष्टी केल्यात. त्यामुळे तशा पद्धतीने केलं तर विवेकानंदांनी ब्राह्मणांच्यावर विलक्षण टीका केलेली आहे. म्हणजे तेवढी टीका शाहू फुले आंबेडकरांनी केलेली नाही. जे विवेकानंदांनी जे 22 ऑगस्ट 1892ला पत्र लिहिलं आहे सर्वधर्म परिषदेच्या 1 वर्ष आधी, की देवा ब्राह्मणांच्या रूपाने आज या देशात हिंडणाऱ्या या राक्षसांच्यापासून माझ्या देशाचं रक्षण कर. त्यानंतर भारतात परत आल्यावर त्यांनी जे रामकृष्णानंद म्हणजे शशीला पत्र पाठवलं आहे, त्यात त्यांनी दिलं आहे, हा देश आहे की नरक, हा काय धर्म आहे की हे आहे सैतानाचं तांडव. आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे विवेकानंद भारतात परत आलेत आणि 97 साली विवेकानंद बेलूर मठ स्थापन करतायत त्यांच्या मनातला. म्हणजे बेलूर मठ ही केवढी मोठी उडी आहे. बेलूर मठाचा सभासद व्हायला तुमचं लिंग, धर्म, जात, पंथ, राष्ट्रीयत्व विचारात घेतलं जाणार नाही. तिथे तुम्हाला शेती करावी लागेल आणि तो माल बाहेर जाऊन विकावा लागेल. तिथे तुम्हाला इंग्रजी शिकावं लागेल आणि इंग्रजीत भाषण द्यायला हवं लागेल तुम्हाला. अच्छा, हे त्या मठाचे नियम होते बेलूर मठ. रामकृष्णानंद शशीला वगैरे आरशासमोर उभं राहून भाषण द्यायला लागायचं. चेहऱ्यावरचे हावभाव तुझे कसे आहेत बघ. पण हा बेलूर मठ स्थापन करताना विवेकानंदांनी 5 मे 1897 बेलूर मठ स्थापन करत असताना धीरामातांना पत्र पाठवलं आहे, आजचा हिंदू धर्म जो अनेक घृणास्पद गोष्टींनी भरलेला आहे, जो दुसरं तिसरं काही नसून अवकळा प्राप्त झालेला बौद्ध धर्म आहे, हे जर आपण हिंदूंना समजावून देऊ शकलो तर फारशी खळखळ न करता हिंदू धर्म सोडून देणं त्यांना शक्य होईल. पण हे करताना विवेकानंद जे करतात ते लक्षात घ्या. विवेकानंदांनी जी स्वतःभोवती एक रचना ठेवली की विवेकानंदांना फक्त 39 वर्षाचं आयुष्य आहे, अथक एकाकी धडपड आहे आणि विवेकानंद जे सांगतायत ते समजून घ्यायची त्यांच्या गुरुबंधूंची सुद्धा ताकद नाही. म्हणजे शिष्य आणि बाकीचा जनसमुदाय तर सोडाच बाजूला. पण तरी विवेकानंद काय सांगतायत, विवेकानंदाने ब्रह्मानंदांना पत्र लिहिलं आहे की 8 वर्षाच्या मुलीचा 30 वर्षाच्या घोड नवऱ्याशी विवाह होतो आहे. त्या विवाहाबद्दल आईवडिलांना आनंद होतो आहे आणि आम्ही त्याला विरोध केला तर ते म्हणतात तुम्ही आमचा धर्म बुडवताय. अरे मुलगी वयात येण्यापूर्वी तिला आई बनवायला निघालेल्या समाजाला कसला आला आहे धर्म. आणि पुढे विचारतात, काही जण सांगतात आमच्या धर्मात ते नव्हतंच, मुसलमान आक्रमकांच्यापासून मुलींचं रक्षण करायला आम्ही बालविवाह सुरू केले. विवेकानंद त्याच पत्रात पुढे विचारतात, आपण किती खोटं बोलणार आहोत. मी सर्व ब्राह्मण ग्रंथ वाचलेत, सर्व धर्मग्रंथ वाचलेत आणि सर्व गृह्यसूत्र सांगतात मुलीचं लग्न लहान वयातच झालं पाहिजे. आपल्या धर्मात ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट आहेत हे सांगून आपण पुढे आलं पाहिजे. आणि विवेकानंद आणखीन पुढे गेलेत. विवेकानंदांच्या 1300-1400 पत्रातल्या एका पत्रात फक्त हे वाक्य आहे, 23 डिसेंबर 1895 शारदानंदांना लिहिलेलं की एखाद्या कोवळ्या मुलीचा प्रौढ माणसाशी विवाह करणाऱ्या माणसाचा मी खून करू शकेन. आणि त्याच वेळी विवेकानंद अमेरिकेत सांगतायत सतीत्वाचा दर्जा उच्च राहावा म्हणून हिंदूंनी बालविवाह सुरू केले. म्हणजे विवेकानंदांनी सांगितले भारतात आणि भारत म्हणजे हिंदू धर्म आणि इस्लाम यांचा कमीपणा येईल असं काही बोलणार नाही. म्हणजे विवेकानंदांनी
जातीव्यवस्थेवर एवढी टीका करूनही जातीव्यवस्थेचं कौतुक केलं. ब्राह्मणांनी एवढं करूनही विवेकानंदांनी काय सांगितलं की ब्राह्मणांना त्यांचं कर्तृत्वही तुम्ही मान्य करा. 800 वर्ष परकीय सत्ता होती. ब्राह्मण तरुण तसे हुशार होते, इतर धंद्यात जाऊ शकले असते. पण 800 वर्ष पिढ्यानपिढ्या काही न करता हे संस्कृत ग्रंथ फक्त पाठ करून पुढच्या पिढीत द्यायचे. ते तुमच्यासमोर का आले? या जातीव्यवस्थेतनं वाईट गोष्टीतून चांगली गोष्ट केली होती. त्यामुळे हे सर्व धर्मग्रंथ आज तुमच्यासमोर उभे आहेत. त्यावेळी लिहायची कला नव्हती, पण प्रत्येक विभागात वेदशास्त्र संपन्न पंडित होता. ते वेद चुकीचे आणि वाईट असतील, मनुस्मृती वाईट का चांगली हा मुद्दा असेल, ते सगळे टिकले म्हणजे एका वर्गाची तेवढीच. त्यात त्यांनी टाटांची जी गोष्ट सांगितली जाते, जमशेदजी टाटा म्हणजे विवेकानंदांची भेट झाली, ती काय? ती खरी आहे. ती पण पहिल्यांदा झाली. म्हणजे विवेकानंद ज्यावेळी पहिल्यांदा अमेरिकेला गेले त्यावेळी विवेकानंद जपान मार्गे गेले. आणि त्यावेळी विवेकानंद हे संपूर्णपणे अनाम असा एक संन्यासी आहे. म्हणजे त्यावेळी टाटांचं आणि विवेकानंदांचंही मोठेपण. त्यावेळी विवेकानंदांना जायला पैसे कसे मिळतील आमंत्रण नसताना, ते त्यांना खेत्री नरेशांच्यामुळे मिळाले. त्यामुळे विवेकानंद केबिनला राहिला होते. आणि ते जे विमान होतं ते असा लांबचा प्रवास करून म्हणजे सिलोन, सिंगापूर, जपान असं करून जायचं. आणि विवेकानंदांच्या बरोबर त्यावेळी जमशेदजी टाटा होते. आणि विवेकानंद आणि जमशेदजी टाटांच्या गप्पा झाल्या असणार, म्हणजे हे सगळं विसरून जावं. पण विवेकानंद जेव्हा 97 साली परत आले, त्यावेळी बेलूर मठ जेव्हा स्थापन करायला सुरुवात केली तेव्हा टाटांनी त्यांना पत्र पाठवलेलं आहे. म्हणजे त्याचं काहीतरी 23 किंवा 27 नोव्हेंबर 1897 किंवा 98 अशी तारीख आहे की तुमच्या मनात एक रचना होती. म्हणजे विवेकानंद त्यावेळी रचना ती बोलली असणार, जी त्यांनी नंतर अमेरिकेत सांगितली की धर्म आणि अध्यात्म आणि विज्ञान याचा समन्वय करणारी एखादी रचना हवी. तर मी बेंगलोरला अशी एक फार मोठी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर स्थापन करतो आहे. आणि ती किती मोठी आहे हे लक्षात घ्या. टाटा किती मोठा आहे लक्षात घ्या. टाटाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर स्थापन केली. त्यासाठी खर्च प्रचंड येणार होता. म्हणून टाटाने आपल्या स्थावर जंगम उत्पन्नातला 1/3 हिस्सा, मी याला तिसरा मुलगा समजतो, आणि हे सर्व त्याच्याकडे जाऊन उभं राहील. आणि टाटाने आपल्या मृत्यूपत्रात लिहिलं हे झालं पाहिजे, कारण हा देश जेव्हा स्वतंत्र होईल त्यावेळी त्याला जागतिक कीर्तीचे तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ लागतील. आजची शिक्षण पद्धती ते बनवत नाही. आणि म्हणून टाटांचं ते मृत्यूपत्र ब्रिटिशांनी अडवून ठेवलं होतं. देश स्वतंत्र व्हावा यात कल्पना आहे. ते असो, तर टाटाने विवेकानंदांना कळवलं की तुमच्या मनात ही कल्पना आहे, मी बेंगलोरला अशी इन्स्टिट्यूट करतो आहे, तुम्ही तिथं येऊन असं काही करावं. विवेकानंदांनी त्यांना उत्तरही पाठवलं नाही. टाटांच्या आलेल्या आणि गेलेल्या पत्रात उत्तर नाही आहे. विवेकानंद भलते ह्याच्यात गुंतलेत. पण विवेकानंदांच्या मृत्यूनंतर जेव्हा टाटाने ती इन्स्टिट्यूट उभारली तेव्हा भगिनी निवेदिताचा मित्र गेडिस, जो फार मोठा आर्किटेक्ट आहे, त्याला विवेकानंद यांनी बोलवलं होतं टाटानी. त्यामुळे टाटा वगैरे भलते सजग लोक होते. रे असं काय प्रचंड करावं, काही वेगळं करावं या परिस्थितीत असे समजणारे लोक होते. त्यामुळे आपण त्यांच्यासमोर चिल्लर आहे असं म्हटल्यावर आपल्याला काही फार वाईट वाटत नाही. काय झालं? तुम्ही आता एवढी वर्ष दिल्लीत राहिला, म्हणजे त्या संशोधन बाकी सगळ्या गोष्टींमुळे, एक मराठी माणसाच्या नजरेतून दिल्ली कशी वाटली तुम्हाला, किंवा तिथे मराठी माणसं कशी वागतात? नाही, मी मराठी माणसापेक्षाही वेगळी गोष्ट म्हणजे मी दिल्लीत माझे 3 जवळचे मित्र, म्हणजे लोकांना काही इतरांनाही आश्चर्य वाटतं. बलराज मधोक माझा फार जवळचा मित्र होता. म्हणजे बलराज मधोकचं स्वहस्ताक्षरातलं पत्र माझ्याकडे आहे की भाजपमध्ये अशी उभी फूट पाडता येईल, मला तुमचं मत पाहिजे, आपण चर्चा करू. म्हणजे विश्वास बसणार नाही. बलराज मधोकचं स्वहस्ताक्षरातलं माझ्याकडे आहे. नानाजी देशमुख आणि मधु लिमई माझे मित्र होते. आणि मधु लिमईंना जे शेवटचं पत्र बलराज मधोकला द्यायचं होतं, नानाजींना द्यायचं होतं, ते मला त्यावेळी माझ्याबरोबर विजय तेंडुलकर होते, ते आता नाहीत, परंतु प्रशांत दीक्षितही होता. त्यावेळी मधु लिमईंच्या हातात हवालाचे कागद आले होते आणि त्यांनी सगळ्यांना पत्र पाठवले, पण कोणीच उत्तर देत नव्हतं. म्हणजे जॉर्ज फर्नांडिसपासून या रजू भैयापर्यंत कोणीच.
आणि लिमये भयंकर आजारी होते. लिमये म्हणले आता मी नानाजींना पत्र लिहिणार आहे, तू 2 दिवसांनी ये, नानाजींच्याकडे घेऊन जा, त्यांचं उत्तर लिहूनच परत ये. मी हो म्हटलं, पण 2 दिवसातच लिमये गेले अचानक. ते पत्र तसं राहिलं. पण एवढ्या माझ्या त्यांच्याशी चांगल्या मैत्री होती, तो मुद्दा वेगळा. दिल्लीबद्दल जे मधु लिमये वगैरे सांगायचे की या शहराला पश्चिम दिशा नाही, हा फक्त पूर्वेचे लोक पाहतो. म्हणजे मी रंग पाहिला या मुरदाड मैफिलीचा, कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही. म्हणजे वसंतराव साठे ज्यांचं लोकसंग्रह प्रचंड होता आणि जे आपले गाडगीळ, ते मंत्री नाहीत म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांचे बंगले सुसान असायचे. त्याच्या आधी जी प्रचंड गर्दी असायची त्यातलं काहीही नसायचं. हे सगळे एका क्षणात जातं ना, सगळी कामं. आणि मराठी माणसांच्याबद्दल मी किर्लोस्करला किर्लोस्करच्या दिवाळी अंकात 87-88 साली एक फार मोठा परिसंवाद घेतला होता. त्यात म्हणजे BJ देशमुख जे त्यावेळी केंद्रीय सचिव होते, प्राईम मिनिस्टर सेक्रेटरी होते, त्यांचा होता. नंतर मोहन कात्रे जे CBIचे प्रमुख होते, गोविंदरावने आपले हे होते अक्षरशः कोण आपले गोवारीकर, चितळे होते. नंतर रमाकांत कुलकर्णी म्हणजे ज्यांनी हे सगळे खूनखटले उघडले होते, त्या सगळ्यांचे मी ह्या मुलाखती घेतल्या होत्या. महाराष्ट्र मागे का पडतो आहे. पण त्यात एक सांगितलं होतं की मराठी माणसाचा अहंगंड हा त्यांच्या न्यूनगंडातून तयार झालेला आहे. की आपल्याला इंग्रजी आणि हिंदी येत नाही, पण आम्ही मोठे आहोत, आम्हाला पैसे मिळवता येत नाहीत. त्यामुळे जे मरुदंडवते म्हणाले होते, आपल्याला पैसे मिळवता येत नाहीत म्हटल्यावर जो पैसे मिळवतो तो तर काय बनी आहे, तो मारवाडी आहे, आम्ही त्या मार्गाने जात नाही. आम्ही पैसे मिळवून. आणि दुसरं म्हणजे 2 माणसं एकत्र मराठी आली की तिसरं सुरू होतं, हे एक आहे. आणि महाराष्ट्रातले माझ्या मते जाती व्यवस्था म्हणजे मी ब्राह्मणांच्या विरुद्ध आहे असं लोक अनेकपणे बोलतात आणि मला ब्राह्मण मित्र असले तरी, आणि माझं लिखाण तसं आहे, यातही काही प्रश्न नाही. पण मी ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध बोलतो. परंतु महाराष्ट्र पुढे आला नाही याचं एक कारण म्हणजे जे त्यांनी सांगितलं दंडोतेपासून मधु लिमये यांच्यापर्यंत, की मराठी खासदार किंवा इथले सचिव सगळे मराठी असले तरी कोणातरी एकाच्याच घरी बसून गप्पा मारणार, बाहेर यांचे मित्र नाहीतच. म्हणजे आपल्या पलीकडे हे लोक कधी गेलेच नाहीत. हे यांच्या मनात जे राहिलं ते अतिशय वाईट होतं. ही एक गोष्ट होती. आणि दुसरं जे मी म्हटलं की महाराष्ट्र पुढे जायची केवढी प्रचंड ताकद होती हे तुम्ही लक्षात घ्या. 1965 साली जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स गुड्स वगैरे कल्पनाही नव्हत्या, त्यावेळी मगो भटांची ऑटो इलेक्ट्रिक आणि आपल्या प्रभू देवधर म्हणजे PS देवधरांची ॲपलॅब यांनी जर्मनी आणि जपानच्या याच्यामध्ये जाऊन आपले स्टॉल लावले होते आणि मेड इन इंडिया सुवर्णमुद्रा लावून त्याच्यावर स्वतःची इलेक्ट्रॉनिक गुड्स ठेवली होती. आणि त्याचं प्रात्यक्षिक चांगलं होतं. लोक म्हणले त्याचा संपूर्ण परफॉर्मन्स डेटा कुठे आहे, ते म्हणले आम्हाला काही माहीतच नाही. मग त्यांनी सांगितलं की आम्ही परत घेऊन जात नाही, हे तुम्ही इथेच ठेवा, आम्ही परफॉर्मन्स डेटा बनवतो आणि पाठवतो. तो त्यांनी पाठवला आणि ते झालं. आता भट आणि देवधर 100-150 कोटीच्यावर का नाही वाढले. एक त्यांचा स्वभाव हा एक प्रकार आहेच, पण ते एका जातीचे होते, हाही प्रकार आहे का. नाही पण ते दलित किंवा ब्राह्मण दलित किंवा क्षत्रिय असते तर असं झालं असतं का. त्यांचे स्वभावही बाजूचे आहेत. म्हणजे प्रभू देवधर हा राजीवचा सर्वात जवळचा मित्र, म्हणजे सॅम पित्रोदा वगैरे नंतरचे. आता ज्यावेळी ठरलं की भारतात 10,000 किंवा 1,00,000 ATM मशीन बनवायची, त्यावेळी ऑटो इलेक्ट्रिकने 100 किंवा 1000 ATM मशीन भारतभर किंवा महाराष्ट्रात उत्कृष्ट प्रकारे बसवलेली होती. त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट ऑटो इलेक्ट्रिकला मिळायला पाहिजे होतं.
त्यांचं हेही चांगलं होतं. जो सचिव होता त्यांनी जे आपलं टेंडर काढलं त्यात त्यांनी केलं की ज्यांनी जगात 5,000 बसवलेत त्यालाच द्यायला मिळेल. अर्थात त्यावेळी आम्ही देवधरांना म्हटलं की तुम्ही राजीवला सांगा किंवा तुम्ही राजीवचे मित्र आहेत एवढं त्याला सांगा, तो हे बनवेल. तो म्हटलं दाभोळकर याचाही अर्थ करप्शनच होतो. आपण सिस्टीम बदलायला आलो आहे. मी काय ऑटो इलेक्ट्रिकची इथे हे करण्यासाठी आलो नाही. म्हणजे ऑटो इलेक्ट्रिक मागे गेली 10 वर्ष, 5 वर्ष ते तिथे होते तेव्हा. तर मला जी 3 मराठी माणसं वाटतात की जी मराठी असूनही सबंध भारतभर स्वतःच्या कर्तृत्वाने पोचली. मधु लिमये, नानाजी देशमुख आणि प्रमोद महाजन, म्हणजे स्वतःच्या ताकदीवर पोचली. आणि त्यांचे मित्र सगळे बाहेरचेही अधिकच होते. किंवा त्या तिघांनी सांगितलं किंवा त्या तिघांचे तरी असो, परंतु दंडवते आणखीन आपले भालचंद्र देशमुख म्हणजे जे कॅबिनेट सेक्रेटरी होते आणि प्राईम मिनिस्टर सेक्रेटरी होते, की आपण मुलांच्यावर पहिल्यापासूनच धट्टी कट्टी गरिबी लुळी पांगळी श्रीमंती हे पैसा मिळवण्यात पुरुषार्थ आहे आणि तो खर्च करण्यात पुरुषार्थ आहे हे आपण मुलांच्या मनावरच कधी बिंबवलं नाही. त्याला अनेक कारणं असतील. आणि तू जी दुसरी गोष्ट म्हणलास, मग आणखीन जी मला तिसरी गोष्ट आठवते की आपण केलेल्या मोठ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या नाहीत. म्हणजे समतानंद अनंतहरी गद्रे हे नाव अजून आपल्याला माहीत नाही. जो माणूस काहीतरी 60-65 साली गेला असेल आणि ज्यांनी केलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, त्यांनी 3000 झुणका भाकर सत्यनारायण केलं. झुणका भाकर सत्यनारायण म्हणजे सत्यनारायणाचीच पूजा, परंतु त्यात जर हे असेल शिरा वगैरे तर ते लोकांना पटत नाही. त्यामुळे झुणका आणि भाकरीची तुकडा पूजा. एखादा ब्राह्मण फक्त तिथे बसेल आणि महार मांग भंगी चांभार पतिपत्नी ती पूजा करतील आणि नंतर समतानंद अनंत हरी गद्रे त्यांच्या पायाचं तीर्थ घेऊन सगळ्यांच्या समोर प्राशन करतील आणि सांगतील की मी ब्राह्मण आहे, याचा आम्हाला आनंद आहे, पण आमच्या जातीने ही जी वाईट प्रथा केली त्याचं परिमार्जन म्हणून एक ब्राह्मण हे करतो आहे. 3000 त्यांनी हे असे केले. त्याच्यावर खटलाही घातला होता सनातनी लोकांनी, तोही शेवटी यांनी ओढला. तर एवढी मोठी गाव करून जाऊ. पण त्यांचा चुलत नातू आपले गद्रे मरीन प्रॉडक्ट्स रत्नागिरीचे, तुम्ही कधी जाऊन ते घेतलं पाहिजे. गद्रे दीपक गद्रे हा माणूस BCom असेल. घरी गद्रे म्हणजे मांस खाण्याचा प्रश्न नाहीच, दुकानं किराण भुसार मालाची अशी. तर त्याने भारतातले मासे त्यांच्यावर प्रक्रिया करून जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया, चीन, कोरिया इथल्या लोकांना आवडतील असे रेडीमेड पदार्थ बनवून फक्त फ्रीजमधनं काढून मायक्रोओव्हनला टाका असे बनवले. आज काहीतरी 5000 कोटीचा टर्नओव्हर असेल आणि 3000 मुलामुलींना त्यांनी रत्नागिरीला नोकरी दिली आहे. आणि अमेरिका आणखीन ब्रिटनमध्ये वगैरे त्याचे फार्म आहेत आणि त्यांनी प्रचंड पैसे खर्च करून. काय नाव त्या नातवाचं? अनंत हरी गद्रेंचा हा नातू दीपक गद्रे, गद्रे मरीन प्रॉडक्ट्स, ती रत्नागिरीला आहे. जाऊन त्याचं हे करून बघा. आणि त्यांनी किती गोष्टी केल्या आहेत. त्यांनी आता सर्वंकष शाळा सुरू केली आहे. म्हणजे ते करण्यासाठी त्यांनी आगरकरच्या बायकोला कन्सल्टंट म्हणून घेतला आहे, तिकडचे लोक आणले आहेत. प्रचंड शाळा म्हणजे कॉलेजसारखी दिसणारी, साधी मुलं आणून सगळी शिक्षणं, त्याचबरोबर कॉम्प्युटर इतर सगळ्या गोष्टी खर्च करून करणं, या गोष्टी अशा सगळ्या गोष्टी करणारे खूप लोक असतात. त्यांनी आणखी एक जी गोष्ट केली आहे, प्लॅस्टिकचं काय करायचं आपल्यासमोर प्रश्न येतो. प्लॅस्टिक इज नॉट बायोडिग्रेडेबल बट प्लॅस्टिक इज रिप्रोसेसेबल. काच किंवा कपडा किंवा कागद बायोडिग्रेडेबल आहे म्हणजे ते बाहेर ठेवत नाही. तुम्ही ते रिप्रोसेस करता ना. प्लॅस्टिकही रिप्रोसेस होऊ शकतं, लोखंड रिप्रोसेस करता, कागद करता. म्हणजे प्लॅस्टिक कलेक्ट करणं हा खरा प्रकार आहे. आणि ज्यांच्याकडे प्रचंड मनुष्यबळ आहे त्या भारताला ते कठीण नाही आहे. पण त्यांनी काय केलं की त्याच्या ह्याच्यासाठी
तो पॉलिथिनच्या बॅग्स वापरायचा. त्या बॅग्स वापरून इंटरनॅशनल क्वालिटीचं डिझेल तो बनवतो आणि ते डिझेल त्याच्या एअर कंडिशनिंग मशीनमध्ये वापरतो आणि त्या एअर कंडिशनिंगमधलं डिझेल जर इंटरनॅशनल क्वालिटीचं नसेल तर जर्मनी जपानमधून ज्यांनी मशीन बनवलेत ते त्याची जबाबदारी घेत नाहीत. म्हणून त्याचं डिझेल बनवायचं प्लांट वेगळं आहे, बाहेरून बघावं लागतं, त्याचं इंटरनॅशनल ऑडिट होतं आणि ते त्याला 28 रुपये लिटरनी पडतं आणि सुरू आहे. पण कोणाला दीपक गद्रे माहीत नाही, हे प्लॅस्टिकच्या ह्याचं काम माहीत नाही. केवढी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी माझे सगळे वृत्तपत्रात मित्र आहेत, सगळे चॅनलवाले माझे तसे मित्र आहेत. ते आता का करत नाहीत, मी आपलं मित्राशी बोलताना बोलतो तसे बाजूला होतो. आता तू राहिलाच जो मुद्दा म्हणला होतास त्या माझ्या 3 बहिणींचा येतो. माझी नंबर 2ची बहीण म्हणजे वेणू, म्हणजे ती वेणू वसंत पळशीकर, म्हणजे वसंतराव पळशीकरांची बायको. ती धनंजयराव गाडगिळांच्या हाताखाली वयाच्या 28व्या वर्षी वयाच्या 24व्या वर्षी गोखले इन्स्टिट्यूटमधून इकॉनॉमिक्समधून तिने डॉक्टरेट मिळवले. आणि त्यावेळी तिला धनंजयराव गाडगीळ म्हणाले की आज बँकिंगमध्ये फार मोठी जागा आहे, तू जाऊ शकतेस, मी त्यांच्या ह्याच्यावरती असतो. ती म्हणली मला शिक्षण क्षेत्रातच जायचं आहे. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे लोक म्हणाले की आमच्याकडे अजून स्त्री लाईफ मेंबर नाही आहे, तू ये. तर ती म्हणली मला रयतमध्येच जायचं आहे, कारण मी सातारला होते आणि सातारला सेवादलात रात्री जी मुलं यायची किंवा मुली यायच्या ते भाऊरावांनी शिकवलेल्या रात्रशाळेत शिकायच्या, त्यामुळे त्यात महत्त्वाचं आलं पाहिजे म्हणून ती रयतला आली. आणि रयतने श्रीरामपूरच्या बोरावके कॉमर्स कॉलेजची तिला प्रिन्सिपॉल केली. म्हणजे भारतातली ती पहिली महिला जी महाराष्ट्रात नव्हे भारतात कॉमर्स कॉलेजची प्रिन्सिपॉल झाली. ती ज्यावेळी गेली तेव्हा 6 महिन्यापूर्वी मी याला साधनेला मोठा लेख लिहिला होता, एक आरभाड होईल म्हणून. ते सगळंच तिचं विचित्र होतं. म्हणजे तिच्या सगळ्या गोष्टी कॉमर्स कॉलेजच्या पहिली भारतातली प्रिन्सिपॉल. बरं, तिन्ही वसंतरावांशी लग्न करायचं ठरवलं. वसंतराव पळशीकर त्यावेळी फक्त कार्यकर्ता. वसंतराव खूप हुशार, इंटरसायन्सला पहिले आले होते, मेडिकलला न जाता सर्वोदयात होते. तिने वसंतरावांशी लग्न करायचं ठरवलं. तर आमच्या घरात काही संबंध नाही, तिचा संबंध नाही, लग्न झालं व्यवस्थित. पण ती वसंतरावांना म्हणाली की आता मी प्रिन्सिपॉल राहून घर नाही सांभाळू शकणार, त्यामुळे मी प्राध्यापकच होणार. मग तिला रयत शिक्षण संस्थासुद्धा सांगत होती की आमच्याकडे एक स्त्री प्राध्यापक आहे, सांगाल सुद्धा आम्हाला महाराष्ट्रात चांगलं आहे. ती म्हणली आईने हे सांगितलं आहे की संसार करायचा असेल तर पहिल्यांदा मुलं आणि नवरा आणि घर मी शिकू शकले असते, तर मी प्राध्यापक म्हणून राहीन. ती फक्त प्राध्यापक म्हणून राहिली, म्हणजे प्राचार्यपद सोडून प्राध्यापक म्हणून कायम राहिली. आणि वसंतराव पळशीकर काही नोकरी न करत असताना तिने संबंध घर आणि संसार सांभाळला. ती गेल्यावर मी तिच्यावरती लेख लिहिला होता. आणि ती इकॉनॉमिक्सची धनंजयराव गाडगिळांच्या हाताखाली PhD झालेली आहे मुलगी आहे. आणि त्याच्या अशा अनेक भन्नाड गोष्टी. ते होतं तू कबड्डी कशी खेळायची, काय करायची, तो लेख तुला साधनेत किंवा इतर कोणाकडनं माधवला विचारलं तर मिळू शकेल. सर्वात थोरली बहीणही खूप हुशार होती. म्हणजे आमच्या तिन्ही बहिणी कायम त्या कायम पहिल्या असायच्या. चांगलं वक्तृत्व, चांगलं खेळणं. सर्वात थोरली बहीण याची प्रिन्सिपॉल होती माझ्या मते मुंबईच्या SNDT कॉलेजची. पण तिने लग्न केलं नाही, त्याला अनेक कारणं असू शकतील. त्यावेळी स्त्रीमुक्तीचा एक हे असेल, तिला करायचं नसेल. पण आमच्या घरात त्याचीही चर्चा आई वडील भाऊ कोणीच केली नाही. आणि माझी सर्वात धाकटी बहीण म्हणजे अमरजान नेरुरकर. ती मी आणि नरेंद्रच्या मधली. ती शाळेत कायम पहिली असायची, खेळात पहिली असायची आणि वक्तृत्व स्पर्धेत अफाट बोलायची. आणि मी आणि नरेंद्र म्हणजे मुखदुर्बळ, त्यामुळे नेहमी आम्ही म्हणायचो कधी आपल्याला हिच्यासारखं बोलायला जमेल का रे. पण नंतर तिने फक्त संसार केला आणि तिची तिन्ही मुलं सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, फार मोठ्या पगारावर आहेत, पण तिघंही भारतातच राहिलीत. अरे वा. आणि आई वडील अतिशय आजारी असताना त्यांनी फक्त आपल्या घरी ठेवले. म्हणजे संस्कार मुलीकडून पुढच्या पिढीत कसे जातात. त्यामुळे आमच्या घराचा जो एक छोटा असा काहीतरी म्हणजे कौचूचा असेल असा ट्रस्ट केला.
त्याचं देवदत्तानी जे अलदा म्हणजे अच्युत लक्ष्मण दाभोळकर नाव दिलं. दाभोळकर म्हणले घरातला मुलगा मुलगी जावई कोणी करणार नाही, घरात आलेल्या सोना काय ते ठरवतील. कारण घराचं उद्याचे जे काही संस्कार असतील ते फक्त सुनाच ठरवणार आहेत. त्यामुळे सर्वात थोरली सून जी आमची चित्रा म्हणजे मेपू रेगेंची मुलगी, तिच्याकडे सगळ्या सुनाने दिलं आहे. ती बघते कुठल्या मुलाने द्यायचं काय द्यायचं नाही. त्यामुळे संस्कार पुढच्या पिढीत कसे पोचवायचे. तुम्ही असं कुटुंबाचा ट्रस्ट केला. कुटुंबाचा ट्रस्ट आहे ते. पण तो सगळा घरातली थोरली सून बघते म्हणजे बाकीच्या सुनांना विचारून बघते. म्हणजे इतर कोणाला आपण नाहीतर तुम्ही घर कसं एकत्र ठेवणार कुटुंब परिवार. तुम्ही ते एक तुम्हीच लिहिलं होतं का ते कार देण्याचं चाललं होतं दाभोळकरांना, नरेंद्र दाभोळकरांना? नाही, नरेंद्र दाभोळकरला कार देण्याचं चाललं होतं. नरेंद्र दाभोळकरला कार दिली आणि ते मी लिहिलं आहे नरेंद्रच्या ह्याच्यात. आणि नरेंद्र दाभोळकरला ह्याने दिली कोणी आपल्या सारे पाटलांनी. त्याचा कार्यक्रमही झाला. नरेंद्रला मी म्हटलं अरे तू मोठी गाडी का नाही घेतलीस हे वगैरे, ते मी लिहिलेलं नाही. नरेंद्र म्हणला बंड्या प्रॉब्लेम काय आहे की मी एका गावाहून दुसऱ्या गावावर जातो म्हटल्यावर गाडीत जागावर असल्यावर सगळे कार्यकर्ते बसतात आणि पुढच्या घरात गेलो की बायकोला सगळ्यांचे स्वयंपाक करावे लागतात. त्यामुळे म्हटलं बरं ते असो. तर आमचा जो ट्रस्ट होता त्यात एकदा चर्चा सुरू होती की नरेंद्रला म्हणजे तो एक वेगळा ट्रस्ट होता देवत्तांनी केलेला की नरेंद्रला हे चालवण्यासाठी जो ड्रायव्हर आणि डिझेलचा खर्च येईल तो आपल्या ट्रस्टपर्यंत द्यायचा. आम्ही सगळ्यांनी मान्य केलं. माझाहून थोरला भाऊ नरसिंह म्हणला की हे काम समाजविरोधक आहे, याला द्यायचं असेल तर मी ट्रस्टमधनं बाहेर पडेन. हे सगळं हसत खेळत झालं, ते बंद झालं. बाकी कोणी पैसे दिले. पण माझ्या विचारांची मी स्पष्ट आहे. तुझे विचार चुकीचे आहेत असं मला वाटत नाही, पण त्या विचाराला माझ्यापासून मदत चुकूनही होईल असं मी बघणार. एवढं विरोध असताना इतकं चांगले मित्र, चांगले त्यांचे पण संबंध चांगलेच. म्हणजे ते दोघं नाही, नरेंद्र इथे आला तर माझ्याकडे नाही, तो इथे आला तर माझ्याकडे नाही येता माझ्याकडच्या ऐवजी नरेंद्रच्या घरी राहायचा. आणि मला विचार विरोधाचे काय असू शकतात ना. म्हणजे तू संघाचा असशील आणि मी याचा. पूर्वीच्या काळी काहीही अशा होत्या ना. तुमचे विचार वेगळे आहेत, तुमचं इतर काही वेगळं आहे. तुम्हाला घर उभं करायचे, त्यात हा कुठे प्रश्न येतो की तुला मोदी आवडतात, मला राजीव आवडतात, मला राहुल आवडतं, देशाचं वाटोळं होतं आहे मला मान्य, पण तुला ते पटतं आहे ना, म्हणजे तू हे वाचावंस असं मी म्हणू शकेन. पण तुझे विचार चुकीचे आहेत असं सांगायचा मला काय अधिकार आहे. म्हणजे माझे विचार न खोडता तू मला मारणार असशील तर ते चुकीचं आहे, पण त्याला काही मी विरोध करणार नाही. ही परिस्थिती आहे त्याच्यात. म्हणजे मलाही सांगतात की तुम्ही विवेकानंदांच्यावरची भाषणं थांबवलीत तर तुमची सिक्युरिटी काढूनच घेतो. मग म्हटलं विवेकानंदांनी मला काय शिकवलं. 1 जानेवारी 1901 पासून 31 डिसेंबर 1999 पर्यंत जगात ज्या गोष्टी घडल्या त्या तुम्ही मनात आणा. आणि 1 जानेवारी 1901ला जगातल्या प्रमुख शास्त्रज्ञांना, विचारवंतांना, संपादकांना विचारलं असतं की विज्ञान पुढच्या काळात काय देणार आहे, तर 1990 साली जी माणसं सहजपणे 80% गोष्टी वापरत होत्या त्या त्यांच्या मनातसुद्धा नव्हत्या, त्यांच्या कल्पनेत बसत नव्हत्या. अणूची रचनाच माहीत नव्हती, अणुबॉम्ब माहीत नव्हता, टेलिफोन माहीत नव्हता, सेल्युलर फोन कल्पनेत नव्हता, माणूस चंद्रावर जाईल कल्पना नव्हती, कॉम्प्युटर त्यावेळी पसनी पडत नव्हता, अँटीबायोटिक्स माहीत नव्हती, साधी औषधं. त्यामुळे जग एवढ्या झपाट्याने बदलत होतं आणि 100 वर्षात बदललं. आणि पुढे जे त्यांनी दिलं होतं ते मोठं होतं की आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गती ही आहे की गेल्या 100 वर्षात जे झालं नाही ते दर 10 वर्षात होत जाईल. आणि तो जेव्हा म्हणाला त्यावेळी आम्हाला ते पटत नव्हतं. त्यावेळी तिथे काकोडकरही होते, त्यावेळी तिथे तिथे गोवारीकरही असतील, आणि त्यावेळी तिथे सॅम पित्रोदाही होता. आणि त्यावेळी सॅम पित्रोदाच्या हाताखाली 2001 साली आपण कमिटी नेमली होती की भारतातल्या प्रत्येक खेड्यात जर टेलिफोन द्यायचा असेल तर त्याला आपल्याला किती 1000 टन प्लॅस्टिक लागेल आणि किती लाख 1000 किलोमीटर लांबीची
केबल लागेल, ती तयार करायला किती प्लास्टिक बनवावं लागेल आणि त्यासाठी किती तंत्रज्ञ तयार करावे लागतील. त्यावेळी कुणाच्याही लक्षात आलं नव्हतं की हा टेलिफोन तुम्हाला मिळणारही नाही कुठे. आजचा टेलिफोन तुम्हाला चोर बाजारात सुद्धा मिळणार नाही, तो म्हणजे कबाड्याच्या दुकानात मिळणार नाही. त्यावेळी फक्त अंबानी केव्हा तरी म्हणाला होता की पोस्टकार्डपेक्षा स्वस्त होईल. त्यावेळी आम्ही त्याला हसलो होतो. पण ज्यांनी मार्केट आणि तंत्रज्ञान यांची सांगड घातली, आज या बाईला वाचता येत नाही पण त्याच्याकडे सिल्वर फोन आहे, माझा मिस कॉल आला आहे किंवा हा SMS द्यायचा आहे. हे तंत्रज्ञान जे करतं ना, आणि त्यामुळे ज्यावेळी 2010 साली स्मार्टफोन आला तेव्हा आपण घेत नव्हतो. हे सगळं कोण बदलणार, काय बदलणार. आज हा छोटा फोन मी बरोबर ठेवलं तर लोक असतात. पुढच्या 10 वर्षात काय येईल तुम्हाला माहितीच नाही, सगळं फेकलं जाईल. त्याशिवाय मार्केट चालणारच नाही. त्यामुळे आजच्या मुलांना काय करावं हे आपण सांगणं हाच वेडेपणा आहे. आणि आजची मुलं वाचत नाहीत असं नाही. म्हणजे माझे जे नातू आहेत त्यांच्या हातात जो स्मार्टफोन असतो त्याच्यावर ते किंडलवर मोठी पुस्तकं वाचत असतात इंग्लिशमधली. इंग्लिश ही राष्ट्रीय भाषा नाही, जागतिक भाषा आहे. म्हणजे हिंदीच्या बरोबर हिंदीच्या ऐवजी ती मुलांना आली पाहिजे. मातृभाषा आणि तुमची जी ही आहे भाषा ती इंग्रजी असली पाहिजे. नाहीतर हिंदी भाषिकांना तुम्ही फार झुकतं माप देता. आधी 70-40% आहेत, त्यात त्यांचीच भाषा, परत आमची लिपी तीच, आणि तुम्हाला इंग्रजी शेवटी पाहिजेच कोणत्याही भाषेतलं नवज्ञान घ्यायचं असलं तरी. त्यामुळे तुम्हाला हे बदलावं लागेल. त्यामुळे आजची मुलं जे वाचत आहेत त्यांना एक पाहिजे की वाचाल तर वाचाल. म्हणजे त्यांच्या हातनं स्मार्टफोन कसे काढून घेणं हा खरा प्रॉब्लेम आहे. किंवा स्मार्टफोन फक्त वाचायचीच त्यांना हे कशी लावेल. त्यांनी माझं पुस्तक हातात घेऊन वाचावं ही कल्पनाही नाही. तुला आश्चर्य वाटेल, माझ्या मुलांसाठी विवेकानंद हे पुस्तक मी लक्ष ठेवून काढलं, चांगलं काढलं. मी त्याचे कॉपीराईट माझी नात देवश्री मंगेश नगरसेकर यांना दिलं आहे. तिच्या नावावर मी ठेवलं आहे, तिलाही माहीत नाही, तिच्या मैत्रिणींनाही माहीत नाही. त्याने ते पुस्तक पाहिलेलंही नाही. माझी कल्पना होती आहे शाळेतलं वगैरे पुस्तक चांगलं चालेल. तुम्ही समाज बदलतो हे लक्षात घ्या ना. म्हणजे जेव्हा वाहिन्या सुरू झाल्या तेव्हा विजय तेंडुलकर मला म्हणाले होते, आम्हाला नाटककारांना लक्षात घ्यावं लागेल, ही गुगली आहे. आज तुमच्यासमोर अनेक गुगले उभे आहेत आणि त्याला तुम्ही कसे पुढे जाणार आहात हे तुम्हाला बघावं लागेल. म्हणजे आज तुम्ही ह्याच्यात पुस्तकं करताय, इतर करताय, पण मुलांना पाहिजे तशी पुस्तकं पाहिजेत ना. आमच्या लहानपणी आम्हाला वाचनाचीच वेळ लावणारं आणि वाईट मार्गानं न देणारे शेवटी आमच्यासमोर बाबुराव अर्नाळकर होतेच. मी आणि गोवारीकरांच्या समोर. नंतर आम्ही साने गुरुजी, फडके, खांडेकर सगळे वाचत होतो. त्यांना सगळेजण विसरून गेले आहेत. म्हणजे खांडेकरांची 3 कादंबऱ्या सांगितल्या तर सांगू शकणार नाही. श्रीना पेंडसेंच्या सांगू शकणार नाही. तर ही परिस्थिती राहणारच. त्यामुळे आपण क्षणजीवी आहोत हे लक्षात पाहिजे. आणि आजच्या मुलांच्या समोरचा कालखंड झपाट्याने बदलतो. म्हणजे आपण त्यांना काही सांगण्याच्या पलीकडचे आहोत. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्याची सांगायची योग्यता असते त्याला विचारल्याशिवाय सांगू नये ही सांगण्याची योग्यता असते. की तुला कोणी विचारलं आहे का मी काय करावं काय करू नये. त्या मुलांना अशी काही अजिबात इच्छा नाही मी काय करावं काय करू नये. ते करताना त्यांच्यावर लक्ष असावं, कधीतरी विचारावं तू काय करतोस, हे असं वाचू शकशील का. नाही, पण आता पूर्ण सगळा जो प्रवास ऐकताना म्हणजे महत्त्वाची गोष्ट की तुमचे लेखक म्हणून किंवा ह्या पण शास्त्रज्ञ म्हणून समजून घेताना किंवा संशोधन समजून घेताना जास्त मोलाचं वाटलं ते. आणि ह्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांनाही ते जास्त महत्त्वाचं वाटेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दाभोळकर काय आहेत आणि हे रसायन काय आहे हे जास्त तुमच्या. नाही, पण त्यात महत्त्वाचं जे लक्षात येत नाही की आमच्या 3 बहिणी 7 भावांच्याहून अधिक मोठ्या होत्या. आणि आजच्या जर व्यवस्थित असते तर ते आमच्याहून खूप पुढे गेले असते. बरोबर. पण शेवटी घर आणि मुलं सांभाळणं. नाहीतर माझ्या धाकट्या बहिणीचं वक्तृत्व ती ज्या कविता करायच्या त्या केवढ्या तरी ताकदीच्या होत्या. वेणूने जे केलं म्हणजे वयाच्या 26व्या वर्षी भारतातली पहिली कॉमर्स कॉलेजची प्रिन्सिपल आणि रयत शिक्षण संस्था सबंध यंत्रणा घेऊन तिच्या मागे उभी होती. तू फक्त राहा, तुझ्याकडे सहाय्यक असेल, हे असेल. ती म्हणली हे होणार नाही. मी लग्न करण्याच्या वेळीच त्यांना सांगितलं आहे.
मी वसंतराव पळशेकरांना म्हटलं, तुम्ही भाग्यवान आहात, ही म्हणली असते शाळेत नोकरी करते, कारण शाळेत मुलांच्यावर जास्ती लक्ष देता येतं. वसंतराव म्हणले, ती तसं करणार नाही, कारण आम्ही दोघांनी ठरवलं आहे मुलांना शाळेत घालायचं. या त्यांची मुलं बाहेर शिकवली त्यांनी आणि चांगली शिकली की शाळेनंतर कॉलेजात घातले, पण घरी शाळा, घरच्या घरी शाळा. सगळे प्रयोग तुमच्या घरात झाले कुठे झाले, म्हणजे त्यातनं तोंड सुलाखून निघालेली माणसं आहेत ना, म्हणून आम्ही तुम्हाला तोंड देऊ शकतो थोडा वेळ. नाही, पण यामुळेच खरोखर दाभोळकरांचा महाराष्ट्राला काही सगळ्या जगाला अभिमान आहे की ह्या एवढी वेगवेगळ्या प्रकारची माणसं आणि एवढे टोकाचे विरोधी विचार असताना पण एका घरात कसं राहायचं, एक कुटुंब कसं प्रेमाने राहायचं, हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण त्यांच्याकडून. नाही, पण यात नियतीचाही भाग असतो. म्हणजे आमच्या घरात जे थोरली सून आली, म्हणजे देवदत्त दाभोळकरांच्या थोरल्या मुलाची बायको चित्रा रेगे, म्हणजे मेपू रेगेंची मुलगी, ती सातारची प्रचंड गाजलेली अशी बालरोगतज्ञ एमडी. पण तिने घर आणि परिवार सांभाळणं हेच आपलं प्रमुख कर्तव्य असं समजलं. म्हणजे नाहीतर आम्ही नंतर एवढे एकत्र राहिलो असतो का नाही, पण सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, इथे कॅम्प केला पाहिजे. म्हणजे हाही शेवटी नियती हा भाग असतो. म्हणजे तुम्ही भविष्य ही गोष्ट चुकीची आहे, पण नियती तुमच्या आयुष्यात अशी किंवा तशी येते हे तुम्हाला मान्य करावं लागतं. पण हे सगळं ऐकलं, हे सगळं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं की विचार विरोधी असले तरी एकत्र राहिलं. विचार विरोधी असणं हीच तर विचारांची किंमत आहे ना. म्हणजे विचार विरोधी नसतील तर तुमचे विचार बंदिस्तच आहेत ना. म्हणजे संबंध रशिया का कोसळला, रशियाने जे उभं केलं ते अद्भुत आहे हो. पण मार्केटिंगला जायचंच नाही. बंगाल हातात घेऊन का केलं नाही एवढ्या दिवसात ज्योती बसूने, की आमच्या धर्मग्रंथात असं लिहिलेलं नाही. बरोबर, कुंपणात. पण खूप बरं वाटलं भेटून, मला खूप बरं वाटलं, आम्हाला खूप आनंद झाला. सगळ्या बोलबिडूच्या आमच्या प्रेक्षकांना हे सगळं बोलबिडूच्या प्रेक्षकांना डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांच्याशी मारलेल्या गप्पा नक्कीच आवडतील. दाभोळकरांशी गप्पा का मारायच्या होत्या हे तुम्हाला इतक्या वेळ ह्या सगळ्या गोष्टी ऐकून लक्षात आलं असेल की एक घर काय असतं, एक कुटुंब काय असतं, आणि मुख्य म्हणजे विचार विरोधी असले तरी समोरासमोर येऊन ते प्रश्न सोडवायचे असतात. आपल्यात एकोपा असला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि हे त्यांच्याकडून आज शिकायला मिळालं. दाभोळकर का वेगळे आहेत, तर या सगळ्या गोष्टींमुळे वेगळे आहेत हे तुम्हाला कळलं असेल. धन्यवाद. नमस्ते.